do marvelously this morning. देवा आज माझा घसा ऐकायला कसं तरीच वाटेल तुम्हाला, पण माझा आवाज बसलाय. Can you manage? We'll pray. प्रार्थना करू. Loving Heavenly Father, we thank you and praise you for this morning. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, या वेळेसाठी तुला धन्यवाद देतो. I pray, oh Father, that you touch Jayashree, oh Father, and heal her throat. प्रार्थना करतो की जयश्रीला स्पर्श करून तिचा गळा बरा कर. Heal her completely in the throat. आरोग्य दे तिला पूर्ण. मांडारांदलो कोरोमा. Let your power enter her throat. तुझं सामर्थ्य तिच्या गळ्यात जाऊ दे. Let her voice open up in Jesus' name. Let it open up in Jesus' name. मंडरीला बखारा For the glory of God. मखरा बशंदरा खरा बाबा सखरा बा. देवा पा गळा उघड. मी शांत नाही बसणार प्रभू. तुझ्या कार्यासाठी प्रभू मरेस्त्यावर मी उभी राहणार आहे. मी गप नाही बसणार. तू माझा गळा उघड. And as she translates, oh Lord, let the voice become clearer and clearer. जसं मी भाषांतर करीन माझा आवाज इतका मोकळा करना दे बाबा. ही सगळ्यांना एक आशा निर्माण झाली पाहिजे. येशू जिवंत आहे. Jesus. हालेलुया. Praise the Lord. The value of your prayers and tears before God. तुमच्या प्रार्थना व तुमच्या अश्रूंची देवासमोर किंमत. We'll open our Bibles to 2 Kings chapter 20 verse 5. 2 राजे 20:5 आपलं बायबल आपण उघडूया. Turn again and tell Hezekiah, the captain of my people, thus saith the Lord, the God of David thy father, I have heard thy prayer, I have seen thy tears. Behold, I will heal thee. On the third day thou shalt go up unto the house of the Lord. 2 राजे 20:5 परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिया याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव यहोवा असे म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, तुझी आसवे मी पाहिली आहेत. पहा मी तुला बरे करतो. तिसऱ्या दिवशी तू यहोवाच्या घरात चढून जाशील. Praise God. देवाला धन्यवाद. God is a prayer answering God. परमेश्वर प्रार्थनेला उत्तर देणारा परमेश्वर आहे. Amen. God is a prayer answering God. देवा प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. Whether anybody received the answers or not, मग कुणाला त्यांची उत्तरं मिळो किंवा न मिळो, I will pray. मी प्रार्थना करणार. Whether I receive answers to my prayer today or not, मला माझ्या प्रार्थनेला आज उत्तर मिळो किंवा न मिळो, I will pray. मी प्रार्थना करणार. Because I will connect God. कारण की मी देवाशी संपर्क साधणार And आहे God will answer my आणि prayer. देव माझ्या प्रार्थनेला उत्तर देणारच. Praise God. हालेलुया. So the first point we were learning was पहिला मुद्दा आपण शिकत होतो तो म्हणजे the prayer of Hezekiah. हिजकियाची प्रार्थना. And it is taken from 2 Kings 20 verse 2. 2 राजे 20:2 मधून आपण घेतलं. See, our voice opened up. किती सुंदर आवाज खुलला बघा ना माझा. Praise God. हा वचनात आरोग्य आहे. Then he, that is Hezekiah, turned his face to the wall and prayed unto the Lord. आणि मग हिजकियाने भिंतीकडे चेहरा करून देवाला प्रार्थना केली. Praise God. हालेलुया. Prayer is power. प्रार्थना सामर्थ्य आहे. Prayer will keep you away from sin, or sin will keep you away from prayer. प्रार्थना तुम्हाला पापांपासून लांब ठेवेल, नाही तर पाप तुम्हाला प्रार्थनेपासून लांब ठेवेल. On Friday we had a very dynamic prayer. शुक्रवारी इथं खूप सुंदर प्रार्थना झाली आमची. Most of the leadership people were there. सगळे लीडर लोक एकत्र केले होते आम्ही. That's why my wife's voice actually became little hoarse. आणि म्हणून जरा जयश्रीचा गळा असा बसला, कारण मी वॉरफेअरला उतरले तर मग मी उतरतेच, मम्मी नाही मागे पुढे We बघ. had a mighty prayer. खूप सुंदर इतकी बलवान प्रार्थना झाली ना की तुम्हाला मी काय And I सांगू. remember we started everything in prayer. आणि आमची सुरुवात प्रार्थनेनेच झालेली आहे. Church was established on prayer. हे चर्च प्रार्थनेवरच स्थायी झालं. We live by prayer. आम्ही प्रार्थनेवरच जगणारी माणसं आहोत. Amen. Hallelujah. We live by our God देवामुळे आम्ही जगतो and prayer to God. आणि देवाला केलेल्या प्रार्थनेमुळे आम्ही जगतो. That's why the Sunday is so very important. म्हणून रविवारही फार महत्वाचा आहे. Amen. Because this is the day we dedicate to God. का आजचा दिवस आपण देवाला समर्पित करतो. If you don't come on Sunday, you have not really met God. तुम्ही जर रविवारीच आला नाही तर याचा अर्थ तुम्ही देवाला खरोखर भेटला नाही. Because कारण
Bible says that all of them gathered together on first day of the week, बायबल म्हणतं की ते सगळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र जमा झाले, worshiping God, praising God, देवाची आराधना करायला लागले, देवाची स्तुती करायला लागले, thanking God. देवाचे आभार मानायला, देवाची आराधना करायला आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते एकत्र जमत असत असं बायबल मध्ये लिहिलंय. Praise God. Thank हालेलुया, you, Jesus. देवाला धन्यवाद. And so we see Hezekiah praying to God. तर आपण इथे पाहतो हिजकिया देवाला प्रार्थना करतो. And see how you pray, आणि तुम्ही कशी प्रार्थना that करता is not important. ते महत्वाचं नाही, But your heart is important in prayer. तुमचं हृदय महत्वाचं आहे की ती प्रार्थना करताना तुमचं हृदय कसं आहे, कुठं आहे. And what is prayer? प्रार्थना म्हणजे काय? Prayer is not only for self, प्रार्थना म्हणजे नुसतं स्वतःसाठी मला दे मला दे मला दे ही काही प्रार्थना नव्हे. but prayer is for others. प्रार्थना म्हणजे दुसऱ्यांसाठी मागायचं. Prayer is the heartbeat of God, प्रार्थना देवाच्या हृदयाचा ठोका आहे, ठोका. because it is a desire of God. कारण ती देवाची इच्छा आहे. Many times we say, I pray that you may change. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो मी प्रार्थना करीन की तू बदलावस. See, that is my desire. ही माझी इच्छा आहे. Prayer also is a desire, प्रार्थना एक इच्छा असते and God has a desire. आणि देवाची इच्छा आहे. So our prayer becomes a desire. तर आपली प्रार्थना इच्छेत बदलते. Bible speaks of an apostle whose name was not an apostle, he was like an apostle. His name was Epaphras. बायबल मध्ये प्रेषितासारखाच एक शिष्य होता एपफ्रस नावाचा. He was a close associate with Paul. त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की तो पॉलच्या अतिशय जवळचा होता. In Colossians 4:12, कलसे 4:12 मध्ये त्याचा उल्लेख आहे. Bible says Epaphras prayed for the Colosse church. बायबल म्हणतं एपफ्रसनी कलसई मधल्या चर्चसाठी प्रार्थना केली. See, if you want to know the real love of God that तुम्हाला- people have in their heart, तुम्हाला जर खरोखर लोकांच्या अंतःकरणातलं देवावरचं प्रेम जाणून घ्यायचं असेल then you will see them praying for the church. तर त्या लोकांना तुम्ही चर्चसाठी प्रार्थना करताना पाहाल. ते लोक तुम्हाला चर्चसाठी प्रार्थना करताना दिसतील आणि असे दिसले ना लोक की समजायचं That they have the love of God. की या लोकांमध्ये देवाचं प्रेम आहे म्हणून हे चर्चसाठी दिवस रात्र प्रार्थना करतात. Because this love I talk about is agape love. हे जे प्रेम मी बोलतो हे अगापे प्रेम आहे. This love, agape, has no emotions. ज्या प्रेमाविषयी मी बोलतो ते अगापे प्रेम आहे. अगापे प्रेमाला भावना Now, नसतात. I'm going to talk to you about this agape love one day. अगापे प्रेमावर मी एके दिवशी तुम्हाला शिकवणार But आहे. it is a voluntary decision made by one. पण स्वेच्छेनं एखाद्याने घेतलेला हा निर्णय असतो की मी प्रार्थना करायचं ठरवलेलं आहे, मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. And when you are praying for others, there is no selfishness in you. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता तेव्हा तुमच्यामध्ये स्वार्थीपणा राहत नाही. Because your prayer is surely pure. कारण तुमची प्रार्थना अगदी शुद्ध, अगदी निखळ, जे लिहिलंय ना निर्मल होते. Anybody praying for others can never be a selfish prayer. जो कोणी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो तो माणूस कधी स्वार्थी असू शकत नाही. Look at Epaphras. तुम्ही एपफ्रस कडे बघा. Colossians 4:12 says, कलसई 4:12 तुम्ही आपलं वचन उघडा. Epaphras, who is one of you, a servant of Christ, saluteth you always. See, it says, always laboring fervently for you in prayers, that you may stand perfect and complete in all the will of God. कलसई 4:12 येशू ख्रिस्ताचा दास एपफ्रास जो तुमच्यातला आहे तो तुम्हा सलाम सांगतो. तो आपल्या अंडरलाईन दॅट तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्व काळ तुमच्यासाठी झटतो, स्वतःसाठी नाही. सर्व काळ, सर्व काळ, always, नेहमी, not in fits and bouts, कधी कधी नव्हे, always. नेहमी. See, Epaphras always prayed earnestly for his church. लक्षात आलं का? एपफ्रास नेहमी सर्व काळ आपल्या चर्चसाठी, त्याच्या चर्चसाठी प्रार्थना करायचा. So better be in the church, म्हणून तुम्ही चर्चला नेहमी येत चला. better be a member of the church. चर्चची मेंबरशिप घ्या. Amen. आमेन. See, because it is mentioned the church name also, कारण चर्चचं नावही इथे लिहिलेलं आहे, like Colosse Church. कलसई चर्च. So good, the people were members of Colosse Church तर बरं झालं लोक कलसई चर्चचे तेव्हा मेंबर होते. because they could get the prayer of Epaphras. कारण ते लोक तेव्हा कलसई चर्चचे मेंबर असल्यामुळे त्यांना एपफ्रासच्या प्रार्थना मिळाल्या. Some people are wandering all over the world, never a member of any church. काही लोक अख्ख्या जगात भटकतात, येतात आशीर्वाद पण घेतात पण मेंबरशिप कधी कुठल्या चर्चला घेत नाहीत. Never associate with such people who have no value for a church. अशा लोकांशी काही संबंध ठेवू नका की ज्या लोकांना चर्चची किंमत नाही. इट्स अ Amen. स्ट्रॉंग स्टेटमेंट.
See, Epaphras always prayed earnestly for his church people. एपफ्रास नेहमी आपल्या चर्च मधल्या लोकांसाठी, चर्चच्या मेंबर्ससाठी प्रार्थना करायचा. What was he praying? काय प्रार्थना करायचा? Was he saying असं म्हणायचं का, that fellow is a very wicked man? दे बाप्पा आमच्या चर्च मधले हे XYZ फार वाईट आहेत. Discipline him. दे बाप्पा आमच्या चर्च मधले हे दुसरे XYZ त्यांना शिस्तच लाव. पाय तोडून टाक प्रभू. पाय तो करणार, तोडून त्याला शिकणार मग. तोंडाचा ताबा घेत माझ्याशी चांगलं व्यवहार करणार. No, nothing. What अशी he नाही. prayed? He prayed that they may become strong and perfect. त्यांनी अशी प्रार्थना केली चर्चच्या मेंबर्ससाठी की ते सगळे प्रभूमध्ये वाढावेत, प्रभूमध्ये बलवान व्हावेत, प्रभूमध्ये खंबीर व्हावेत, They may become perfect. की ते परिपूर्ण व्हावेत. Why they should become perfect? का ते परिपूर्ण व्हावेत? Are we not perfect? आपण काय परिपूर्ण नाही का? Because चर्चचे मेंबर काय परिपूर्ण नाहीत का? Paul says अशी का त्यांनी प्रार्थना केली? कारण की पॉल म्हणतो in another place अजून एका ठिकाणी in Colossians 2:10, कलशे 2:10, you are complete in him who is the head of all principality and power. जो सर्व सत्तेचा व अधिकाराचा मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले Now, आहात. if they are already completed, आणि आता जर ते पूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत, why is Epaphras still praying that they may be completed? तर एपफ्रास का चर्चच्या मेंबर्स साठी अजून एवढी प्रार्थना करतोय की ते पूर्ण व्हावेत? See, potentially we are already complete in Christ Jesus. एक लक्षात घ्या, येशू ख्रिस्तामध्ये आपण प्रत्येक जण परिपूर्ण आहोत. Jesus' work is complete work. येशूचं कार्य संपूर्ण कार्य असतं. येशूमध्ये आपण सगळेजण संपूर्ण आहोत. येशूत एवढी कुवत आहे, तीच कुवत आपणही राखतो की आपण संपूर्ण आहोत. The work of Jesus' atonement is complete. येशूच्या खंडणीचं कार्य संपूर्ण आहे. There is nothing that you can add to what Jesus has already done on the cross. येशूनी वधस्तंभावर जे केलेलं आहे त्याच्यात तुम्ही कसलीही भर घालू शकत नाही. So there is no problem there. आणि म्हणून येशूचा कार्य, क्रॉस याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. His work is complete. येशूचं कार्य संपूर्ण आहे. His work is perfect. येशूचं काम परिपूर्ण आहे. But that perfect work has to enter in our lives. पण ते परिपूर्ण येशूचं जे काम आहे ते आपल्या जीवनात यायला हवं. Are you understanding, people? कळतं का मी काय That म्हणतो? complete work has to enter in our lives, and the prayer is the force to release that perfectness in our life. येशूचं परिपूर्ण कार्य आपल्या जीवनामध्ये यायला हवं आणि प्रार्थना एक अशी शक्ती आहे की जी त्या येशूच्या परिपूर्ण कार्याला आपल्यामध्ये यायला लावते. That's why म्हणून Epaphras prayed for the church people. एपफ्रास नेहमी चर्चच्या मेंबर्ससाठी प्रार्थना करायचा. Pray for your people. तुम्ही तुमच्या लोकांसाठी प्रार्थना Pray करा, for your wives. बायकांसाठी प्रार्थना करा, Pray for your husbands. आपल्या स्वतःच्या बायकोसाठी प्रार्थना कर, तू आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना कर. Instead of arguing with them and not winning anything, उगीचच- pray for them because God will give you a victory. उगीच त्यांच्याशी वाद घालण्याच्या ऐवजी किंवा कुणाशीही उगीच वाद घालायच्या ऐवजी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी प्रार्थना कर, कारण प्रार्थना ही जीवन, प्रार्थना ही जय. Amen. Amen. You may win the argument, but you may lose the relationship. कदाचित वाद घालताना तुम्ही वाद जिंकाल, आर्ग्युमेंट जिंकाल, पण नातं खराब होईल. मग काय करायचं? Are you understanding? मग त्यांना येशू अजून कसा सांगायचा? Sometimes it may be difficult to tell your spouses where they are wrong. कधी कधी तुम्हाला तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला हे सांगणं कठीण जाईल की बघ बाई तू कुठं चुकली आहेस किंवा पहा तुम्ही कुठे चुकलेले आहात. हे आपल्याला आपल्या नवऱ्याला बायकोला सांगायला कधी कधी अवघड जातं. Because the acceptance level is not there. कारण स्वीकारायची तेवढी पातळी नसते. Each one has his or her ego. प्रत्येकाला आपापला एक अहमपणा असतो. इगो प्रत्येकामध्ये काही लिमिटमध्ये असतो. So sometimes when we convey the message, we might even ruin that relationship. तर कधी कधी आपल्याला जो काही निरोप त्यांना पोचवायचा आहे किंवा त्यांना सांगायचं आहे की तुम्ही इथे ते चुकताय असं आम्हाला वाटतंय, तर तो निरोप त्यांना पोचवताना नातं खराब होऊ शकतं. There are chances. संधी आहे. The best way is, म्हणून सर्वोत्तम मार्ग आहे the purest way is. निखळ शुद्ध मार्ग. You know why I say purest way? मी का असं म्हणतो माहितीये की सगळ्यात शुद्ध आणि निखळ मार्ग? Because sometimes when we are right कारण की कधी कधी जेव्हा आपण बरोबर असतो and the other person is wrong, आणि समोरचा चुकलेला असतो, the way we convey our message is through pride. तर आपण जो निरोप त्याला सांगणार आहोत की बघ बाबा तू चुकलाय, तो सांगताना
समजा मी बरोबर आहे आणि मी समोरच्याला तो चुकलाय म्हणून त्याला सांगणार आहे की तू चुकलेला आहेस, पण ते सांगताना जयश्रीमध्ये तिचा एक इगो असतो, तिचा एक गर्व असतो, तिच्यातली एक घमेंड असते जी त्या बोलण्यात मिसळते आणि मग ती त्याला सांगते की तू चुकलाय, जे स्वीकारलं जात नाही, नाती खराब होऊ शकतात. That's why म्हणून prayer is pure. प्रार्थना एकच उत्तम शुद्ध अशी प्रार्थना. Pray प्रार्थना करा that your spouses may stand complete in Christ. की तुमचा नवरा किंवा तुमची बायको ख्रिस्तामध्ये संपूर्ण रीतीनं उभे राहावेत अशी जर तुमची इच्छा असेल ना, त्यांना काही सांगू नका, त्यांना काही बोलू नका, त्यांच्या चुका काढायला सारख्या जाऊ नका, नॅगिंग करू नका, एकच करा, काय करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कळलं का? It is not enough to study the Bible in order to grow into this completeness. या संपूर्णतेमध्ये जर जायचं असेल तर नुसतं आपलं बायबल रँडमली वाचून काही फायदा नाही. See, Bible study and acquiring knowledge has to be mixed with prayer. बायबलचा अभ्यास आणि तो अभ्यास केल्यानंतर जे बायबलमधलं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे त्या सगळ्याला प्रार्थनेचा पाठिंबा पाहिजेच. Because knowledge can puff up, कारण ज्ञान एक अशी चीज आहे ना की जी फुगू शकते. whether it is the Bible or otherwise. मग ते बायबलमधलं ज्ञान असो किंवा जगातलं ज्ञान असो, खूप ज्ञान मिळाल्यावर इट गोज विदाउट सेईंग थोडासा गर्व सगळ्यांमध्येच येतो. But prayer पण प्रार्थना makes that word sensitive to you. प्रार्थना त्याच शब्दाला तुमच्या विषयीनं जाणीवपूर्ण करते, It makes you humble. तुम्हाला नम्र करते. Amen. म्हणजे तुम्ही तो प्रार्थनेनंतर जर बायबलमधला शब्द बोललात तर मग तुम्हाला माहिती असतं की दुधारी तलवार आहे, समोरच्याला टोचतीये तर मलाही ठार मारतीये. See, your growth is based on your prayer life. तुमची वाढ, लक्षात घ्या मी काय Prayer म्हणतो, life also. Don't. तुमची वाढ जी काही ख्रिस्तामध्ये आपली वाढ असते ती वाढ आपण किती प्रार्थना करतो यावर सुद्धा अवलंबून आहे. फक्त किती मिनिस्ट्री करतो, किती विजिटिंग करतो, किती बसून ऐकतो, किती बोलतो यावर नाही, प्रार्थनेवर सुद्धा इंडिव्हिज्युअल वाढ आधारित आहे. You know, it is the level and measure of your prayer life that determines somebody's growth. तुम्ही किती प्रार्थना करता, काय प्रमाणात प्रार्थना करता, बरं करता त्या कशा करता, त्यावर एखाद्याची प्रभूतली वाढ खूप अवलंबून असते. You know, you can't even understand the word of God unless you pray for the spirit of wisdom and revelation. तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत नाही आणि देवाला सांगत नाही की देव बाप्पा जे काही वचन मी वाचणार आहे, बायबल वाचणार आहे किंवा मी संदेश ऐकणार आहे, मला तू तुझा आत्मा दे, प्रकटीकरणाचा आत्मा दे की मला ते सगळं समजावं, अशी प्रार्थना केल्याशिवाय ब्रदर वचनही कळत नाही. Paul says, I pray that God may give you a spirit of understanding and revelation. of पॉल the म्हणतो मी प्रार्थना करतो की देवाने तुम्हाला समजुतीचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. word. See, at the Emmaus road, अमोस रस्त्यावर, Bible says, Jesus opened their hearts to understand him. अमोस रस्त्यावर बायबल म्हणतं येशूने त्यांची हृदय उघडली To understand what he was. समजुतीकडे की येशू जे बोलतोय ते त्यांना समजावं. See, you can't even understand the word unless God opens your heart. जोपर्यंत देव तुमचं हृदय उघडत नाही, बोललेला वाचलेला ऐकलेला शब्द तुम्हाला कळणारही नाही. That's why म्हणून it is only through prayer that you obtain the spirit of wisdom and revelation that enables one to understand clearly the word of God. प्रार्थनेद्वारेच तुम्हाला समजुतीचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा प्राप्त होईल की जो तुम्हाला ऐकलेलं वचन, बोललेलं वचन किंवा वाचलेलं वचन समजून घ्यायला मदत करेल. You can always trust a praying man. तुम्ही नेहमी Take it from me. लिहून घ्या, आज मी बोलतो ना हे माझे उद्गार सनातन लिहून ठेवा. नेहमी तुम्ही प्रार्थना करणाऱ्या माणसावर, बाईवर, पुरुषावर विश्वासून राहू शकता. You place a praying man before you, you will have victory. एखाद्या प्रार्थना करणाऱ्या माणसाला ठेवा तुमच्या समोर, तुम्हाला नेहमी विजय मिळेल. You walk with a praying man, you shall have victory. एखाद्या प्रार्थना करणाऱ्या माणसाबरोबर चाला, तुम्हालाही विजय मिळेल. Amen. का? कारण तुम्ही प्रार्थना करणाऱ्या माणसाबरोबर चाललात. See, prayer and the word of God has to go together. प्रार्थना आणि देवाचं वचन
ही एकत्र सांगड पाहिजे. Amen. Amen. When you lack your prayer life, जेव्हा तुम्ही प्रार्थना करत नाही किंवा प्रार्थना कमी करता, you begin to falter in your spiritual growth. तेव्हा तुम्ही तुमच्या आत्मिक वाढीमध्ये डगमगायला आणि भटकायला लागता. Amen. Are you understanding? कळतं का मी काय See, you म्हणतो? cannot always depend on other people's prayer. नेहमी आपल्याला बाकीच्या लोकांच्या प्रार्थनेवर अवलंबून राहता येणार नाही. कधीतरी तुला तुझं आणि मला माझं प्रभूत मोठं व्हायलाच लागेल. Sometimes in our prayer group, we say, you pray, brother, you pray, brother, I will not pray. कधी कधी आपण जेव्हा प्रार्थना करायला एकत्र जमतो तेव्हा आपण ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगतो, अभी आप प्रेयर कीजिए, अभी आप कीजिए, आणि स्वतः काहीच नाही. You need to pray. असं नाही, तू स्वतः कर, Teach us to pray. आम्हाला प्रार्थना करायला शिकव. We have to learn to pray ourselves all the time. स्वतः आपण नेहमी प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. It is good to have more prayer warriors for us. आपल्यासाठी नेहमी प्रार्थना करणारे योद्धे असणं चांगलं आहे. But you cannot grow in your life, spiritual life, unless you yourself pray. पण तुला जर आत्मिक जीवनात वाढायचं असेल ना, तर तुला तुझी स्वतः प्रार्थना करावी लागेल. And you cannot enjoy the victory that comes when you yourself don't pray. आणि जेव्हा तू स्वतः प्रार्थना करणार नाहीस त्यावेळेला मग जरी तुला विजय मिळाला तरी त्या विजयाचा पूर्ण आनंद तुला घेता येणार नाही. कारण तुझं तुला कुठेतरी माहिती असतं, मैंने तो प्रेयर किया ही नहीं था, See? इन्होंने किया करके मुझे मिला. So how can you build your own confidence? मग तुम्ही स्वतःतला विश्वास कसा आणि कधी वाढवणार? You can build your confidence when you pray and see the results. जेव्हा तुम्ही स्वतः प्रार्थना कराल आणि विश्वास वाढवाल तेव्हा तुम्ही स्वतःचे परिणाम स्वतः पाहाल आणि स्वतः आनंद घ्याल. Now some people who do not pray काही लोक जी प्रार्थना करत नाही or who pray very little किंवा केली तरी थोडीही करतात, may be getting more and more knowledge, कदाचित ज्ञान खूप प्राप्त करून घेतात, but there is no growth in them. पण त्यांची वाढ होत नाही. You can be perfected in God by prayer. प्रार्थनेनंच तुम्ही देवामध्ये परिपूर्ण होऊ शकता. Your heart becomes soft. प्रार्थना स्वतः केली ना की काय होतं, एक तर पहिलं स्वतःचं हृदय मऊ होतं. Amen. Because Amen. God deals with you. कारण देव, मी स्वतः प्रार्थना केली की देवा स्वतः माझ्या हृदयात पहिलं काम करतो. Let me tell you one thing. एक सांगतो, You can even read the Bible when you are sinning. जेव्हा तुम्ही पाप करत असता, देव न करो, जेव्हा तुम्ही पाप करत आहात त्या अवस्थेत सुद्धा तुम्ही बायबल वाचू शकाल. When you are walking wrong, you can still read the Bible. तुम्ही चुकीचं चालताय, चुकीची कामं करताय, चुकीच्या गोष्टी करताय, पाप करताय, तरी बायबल तुम्ही अगदी I'm बिनधास्त not वाचा. saying it will not change. The word will change, you no doubt. मी असं नाही म्हणत आहे की शब्द तुम्हाला बदलत नाही, शब्द तुम्हाला बदलेल, But पण a man will read the Bible when he is out of the will of God, but he will never pray when he is living in sin. एखादा माणूस पाप करत असतानाही बायबल जरूर वाचेल, नो प्रॉब्लेम, पण प्रार्थना नाही करणार. Because he knows he cannot be faulty before his God. का त्याला माहिती असतं प्रार्थना म्हणजे देवासमोर बसायला लागतं आणि देवासमोर बसलं की स्वतःच स्वतः टोचतं, समजतं की मी पापी आहे. So he has to leave all that and then come to God. आणि मग पाप सोडायला लागतं, पश्चाताप करावा लागतो आणि देवाकडे पूर्ण यावं लागतं. हे सगळं त्याला माहिती असतं. मग एखादा पाप करताना बायबल जरूर वाचेल पण प्रार्थना नाही करणार. Because he knows आणि त्याला माहिती the आहे altar is right before he meets the sanctuary of God. वेदी अगदी समोर आहे, त्याच्या समोरच वेदी आहे He has to cross the altar to reach God. आणि देवापर्यंत पोचायला, देवाच्या निवास मंडपापर्यंत पोचायला त्याला वेदी पार करावी लागेल, त्याला वेदी चढावीच लागेल, हे त्याला माहिती That's असतं. why I encourage the people. आणि म्हणून मी लोकांना नेहमी प्रोत्साहन देतो, No matter how much weakness you are carrying in you, कितीही तुमच्यामध्ये वीकनेस असला, Don't- अशक्तपणा असला, don't be discouraged. कधी नाराज व्हायचं नाही. Go to prayer. हो गया, छोड दे, प्रार्थना कर Say, Lord, you strengthen me. आणि प्रभूला सांग की प्रभू तू मला शक्ती You दे, strengthen me. जे काय आहे तू त्यात मला Have शक्ती mercy दे, on me. माझ्यावर दया कर, You help me. तू मला मदत You कर, deliver me. तू मला सुटका And दे. then start your prayer. आणि मग प्रार्थना सुरू कर. By and by, one day, your transformation will come. एके दिवशी होता होता पूर्ण रूपांतर होईल तुमचं. प्रार्थना कधी बंद नाही करायची. Prayer is essential. प्रार्थना अतिशय गरजेची आणि महत्वाची आहे. Look at Paul.
पॉल बघा, He felt that he was going through labor pains for his people. पॉलला नेहमी असं वाटायचं की माझ्या लोकांसाठी मी प्रसूती वेदनेतनं जातोय. Galatians 4:19 he said it. गलती 4:19 मध्ये तो म्हटला, My little children, माझ्या लहान लेकरांनो, of whom I travail in birth again until Christ be formed in you. माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना होतात. गलती 4:19 पॉल म्हणतो. See, Paul worked for the growth of the Galatian church in two ways. पॉलने गलती चर्चच्या वाढीसाठी 2 रीतीनं कार्य केलं. He did it through prayers. एक, प्रार्थना करून. Secondly, he did it through teaching ministry. 2, त्यांना शिकवून. And both need to go together. आणि दोन्ही एकत्र गेलं पाहिजे. त्यांना शिकवणं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे दोन्ही एकत्र पाहिजे. Some of the churches don't grow because the pastors are not praying, they're only teaching and preaching. काही चर्चेस वाढत नाहीत कारण त्या चर्चचे रिस्पेक्टिव्ह पास्टर्स प्रार्थना करत नाहीत. ते नुसतंच लोकांना शिकवतात आणि स्वतः काही प्रार्थना करतच नाही. They're not praying for the needs of the people. लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, मेंबर्सच्या गरजा आहेत, त्याच्यासाठी प्रार्थना They're करत not नाही. praying for the healing of the people in their prayer closets. मेंबर्सना आरोग्याची गरज आहे, त्या मेंबर्सना त्यांचं आरोग्य मिळावं अशी प्रार्थना ते पास्टर स्वतः करत नाहीत. They only call for counseling if somebody has gone wrong or against the pastor, against the church. They want meetings and meetings and meetings and confronting them and finally throwing them out of the church. त्यांना फक्त मीटिंग सारखी आपली मीटिंगच भरवायची. काय तर म्हणे नाही काउन्सिलिंग सेशन आहे, मग त्यांना काउन्सिलिंगला बोलवायचं, त्यांना सल्ल्याला बोलवायचं, त्यांना मग त्यांच्या चुका सांगायच्या, त्यांच्याशी बोलायचं. ह्या सगळ्या मीटिंग मध्येच त्यांना वेळ घालवायला आवडतो, पण प्रार्थना नाही करणार. Amen. Finally, they will throw that member out. आणि मग शेवटी त्या मेंबरला ते पास्टर हाकलून देतात. Not bothered about the souls. फिकीर नाही करत. अरे But they बाबा, don't spend 2 minutes in prayer for them in their prayer closet. ही काळजी नाही करत की मी त्या मेंबरला असा हकलून तर देतोय, पण त्याच्या जीवाचं काय होईल. मग 2 मिनिटाची प्रार्थना नाही करणार त्याच्यासाठी, त्याला काउन्सिलिंग देणार, त्याला मीटिंग करणार आणि शेवटी तो बदलला नाही म्हणून त्याला चर्चमधून हकलणार. Sometimes some people try to reform other people's lives through teaching, काही without लोकं- prayer, with only counseling. कधी कधी काही लोक अशी असतात जी दुसऱ्यांचं जीवन त्यांच्यासाठी प्रार्थना न करता त्यांना फक्त सल्ला देऊन काउन्सिलिंग करून त्यांचं जीवन बदलायचा प्रयत्न करतात. See, I'm not against counseling. I'm not against telling the people where they are wrong, but don't do it unless you have prayed for that. मी काउन्सिलिंगच्या विरुद्ध नाही आहे, मी सल्ला देणं याच्या विरुद्ध नाही आहे, एखाद्याची चूक एखाद्याला समजावून सांगणं याच्याही विरुद्ध मी नाही आहे. हे सगळं मी करतो, पण प्रार्थना केल्याशिवाय मी काही करत नाही. See, it is prayer that determines the effectiveness of your teaching and your counseling. प्रार्थना, तुम्ही जर प्रार्थना केली ना तर ती प्रार्थना ठरवेल की तू जे काउन्सिलिंग त्या समोरच्याला देणार आहेस किंवा तू जो काही सल्ला त्याला देणार आहे त्यातनं काही फळ निर्माण होणार आहे का फळ निर्माण होणार नाही आहे, हे तू त्याच्यासाठी किती प्रार्थना करतो यावर डिपेंड आहे. Are you understanding? People? समजतं का? Even while you have to talk to your spouses, आपल्या नवऱ्याशी आपल्या बायकोशीही बोलायच्या आधी spend 1 hour in prayer and then talk to them and see how effective your talk shall be. 1 तास प्रार्थना करा अगोदर आणि मग जाऊन त्यांच्याशी बोला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती सुंदर आज आपलं दोघांचं बोलणं झालं ना. See, I have seen मी पाहिलंय people, लोक they are very enraged with their spouses. आपापल्या नवरा बायकोवर खूप खवळलेले असतात. I'm going to talk to him. मी or नाही her सोडणार, मी now. आता सांगणारच आहे. I'm going to tell them from the Bible now. म्हणजे अगदी ईर्षिरीवर उतरतात की मी वचनातून त्यांना सांगणार आहे, असं कुठं होतं का. And then मग suddenly अचानक. the Holy Spirit convicts them पवित्र आत्मा आतमधून टोचतो and they say, आणि ते म्हणतात before I talk, let me spend half an hour in prayer. नको, बोलायच्या अगोदर अर्धा तास प्रार्थनाच करू दे. And then they pray. आणि मग प्रार्थनेला बसतात. And after they get up from prayer, प्रार्थना झाल्यावर they themselves are shocked त्यांना स्वतःला धक्का बसतो. that what they are about to say is so different from what they were about to say before they prayed. मी प्रार्थना करायच्या अगोदर जे बोलणार होते ते किती वेगळं होतं आणि आता प्रार्थना केल्यानंतर जे मी बोलणार आहे ते किती वेगळं आहे. एक तर आवाजाचा टोन पण एकदम बदललाय. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतं मी काय It म्हणतो. works wonders. अद्भुत चमत्कार होतात प्रार्थना केल्यावर. What God can do, no man can do. जे देव करू शकतो ना
ते एकही माणूस करू शकत नाही, तर देवाला करू दे ना. आणि ते करायला काय करायला लागतं? प्रार्थना. What kind of prayer was Hezekiah making? हिजकियाने कुठल्या पद्धतीची प्रार्थना केली? He says हिजकिया म्हटला in Isaiah 38:14, यशया 38:14, I did mourn as a dove. मी कबुतरासारखा रडलो खणलो. Did you see that? बघा काय म्हटला? मी कबूतर कसा आवाज करतं तुम्ही कधी ऐकलंय का? Oh, we have this sound of the mourning of the doves every day in the house. आमच्या घरामध्ये रोज कबुतराचा आवाज आम्हाला येत असतो, की तो जो आवाज कबूतर करतात ना, It's a शोक केल्यासारखा, lamentation. It is a mourning and विलाप, weeping. शोक करत असतात. शोकाचा आवाज आहे तो, विलापाचा आवाज आहे तो. तसं हिजकिया म्हणतो की मी देवासमोर शोक केला. That is the secret. See, this is the secret. He was mourning. तो शोक करत होता देवासमोर. हे रहस्य आहे. Mourning. शोक कणणे. Many times when we go to pray, बऱ्याच वेळेला जेव्हा आपण प्रार्थना करायला जातो, प्रभू प्रभू मी आता माझं नवऱ्याला सांगणार दे आहे बाप्पा. काही गोष्ट 2-3 माझ्या मनात हालेलुया. आहे. ते सगळं आता ओतून सांगणार आहे. तुम्हाला शक्ती एवढं दे की मी एवढं जोरात बोलायला पाहिजे, ते एकदम गुडघ्यावर यायलाच पाहिजे आणि हालेलुया. आजच सरेंडर करायला पाहिजे. हालेलुया. आणि त्यांचे गुडघे टेकायच्या आधी ते बाप तुझे टेकवू इच्छित आहे. He says, I mourned like a dove. तो म्हणतो मी कबुतरासारखा कणतो, शोक In करतो. other words, दुसऱ्या शब्दात, oh God, माझ्या देवा, I love my wife. माझ्या Or I love बायकोवर, my husband. माझ्या बायकोवर, माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम But आहे. then certain things this person does is really, troubling me. पण काही गोष्टी ते करतात त्याचा मला त्रास होतो. दे बाप्पा, But do something, Lord. तू काहीतरी कर प्रभू. Change them, Lord. त्यांना बदल प्रभू. Or change me more, Lord. नाही तर मला अजून बदल दे बाप्पा, That I may accept them as they are, Lord. की जसे ते आहे तसं मी त्यांना स्वीकारावं. See, mourning like a dove. कबुतरासारखं. कबुतराचा आवाज कसा येतो? तसा विलाप करणं. That's why you see the doves, they are always with their mate. Have you seen it? म्हणून कबूतर नेहमी आपली जोडी ठेवून असतात एकत्र. You know, Daniel had this burden in his life. दानिएलाला आपल्या जीवनात हे ओझं आलं. He had a burden for the people. लोकांसाठीचं ओझं दानिएल छातीवर घेऊन वेड्यासारखा फिरला. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात, why Sister Jay, she stands up and then she cries. हे काय सिस्टर जयश्री कधी पण उभ्या राहायला, तर काय नेम नाही बाबा, हे जयश्री कधी Preaching, पण she रडती. cries. जयश्रीचं काहीच सांगत नाही, काय एवढं रडायचं? Burden for the people. लोकांना असं वाटतं उसको क्या इतना तकलीफ है, बार बार रोती है. ब्रदर, मेरे को कोई तकलीफ नहीं, मेरे हृदय पर प्रभु लोगों का बोझ डाला है. Burden for the people. लोकांसाठीचं ओझं दे बाप्पानी माझ्या When we see जीवनात. somebody rejoicing, we cry. कुणाला आनंद करताना पाहिलं आम्ही रडतो. Yes, it's a tear of joy. आनंदाचे अश्रू आमच्या डोळ्यात उमटतात. There are times when we see people in pain, we cry. कधी कधी काही लोकांना आम्ही वेदनेत पाहतो, त्रास होत असतो, त्यांना दुखत असतं, आजार असतात, त्रास असतात, आम्हाला लगेचच रडू येतं. That's why I encourage the people, if you don't cry, if you don't have compassion, for 2 months, spend some time on Saturday here, pray for the lost souls, pray for the people who are in pain. Automatically your tears will well up every time you stand. आणि म्हणून मी काही लोकांना तुमच्यामध्ये आज प्रोत्साहन देऊन सांगत आहे की तुम्हाला स्वतःला असं वाटत असेल, मला नाही एवढं रडू येत, मी कधी रडतच नाही, माझ्या डोळ्यात कधी पाणी येतच नाही, असं जर कोणी तुमच्यात म्हणत असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला कधीच कोणावर दया येत नाही, मला कधीच कोणाचं काही बघून वाईट वाटत नाही, मला कळवळा हा प्रकारच माहिती नाही, अशा लोकांना मी सांगतो, दर शनिवारी इथे यायला सुरुवात करा. कमीत कमी 5 ते 10 शनिवार या आणि इथे येऊन काय करा, जे त्रासात असलेले लोक असतात, महाभयानक आजारी, सैतान लागलेले, खूप त्रास, अशांसाठी प्रार्थना करायला सुरुवात करा आणि आपोआप तुमच्या डोळ्यात पाणी येईल. Yes, आपोआप I येईल. challenge you. आव्हान आहे माझं, उघडं चॅलेंज आहे तुम्हाला. One lady brought a 2-year kid to me. एका बाईनं 2 वर्षाचं बाळ माझ्याकडे आणलं. The child used to see for 1 year, the first year. पहिलं वर्ष त्या बाळाला सगळं व्यवस्थित दिसायचं. Second year, the child lost its eye. लेकरू 2 वर्षाचं झालं आणि आंधळ झालं. And the child is feeling for the mother. When I was laying my hands on the child could not see my hands. She was thinking who it is. She was trying to remove my hands and trying to touch her mother's face to gain attention. आणि त्या अंधळ्या बाळासाठी आईने मला प्रार्थना करायला सांगितली, तर त्या बाळावर मी हात ठेवला. त्या बाळाच्या लक्षात आलं की मला कोणीतरी हात ठेवलाय, तर माझा हात काढून ते बाळ प्रयत्न करतं
की आईचा हात किंवा आईचा चेहरा माझ्या हातात यावा, कारण दिसत तर नाहीये. तर आई पाहिजे मला, माझी आई पाहिजे मला Now, दुसऱ्या like she was trying to tell, who is this stranger who is keeping his hand on me? I don't know who it is. Mummy, see who is it? Let him remove his hand from me. की कोण आहे हा अनोळखी माणूस जो माझ्यावरती हात ठेवतोय. मम्मी तू बघ आणि त्याचा हात माझ्यावरनं काढ. If you see such a scene, जर असं चित्र तुम्ही कधी पाहिलं, will your eyes be dry eyes? डोळे वाळलेले राहू शकतात Will का? you ever think of your own selves? तुम्ही त्या चित्रामध्ये माझं कधी होणार, मला मिळणार का नाही असा विचार करू शकता का? Never. शक्यच नाही. Never. त्याचं बघून तुझं विसरशील तू. Are you understanding? people? कळतं का? And even when you're in the deepest dungeon, you will not go through stress because you have seen worse stress in other people's आणि मग lives. खोल खड्ड्यात जरी तुम्ही पडलात ना, तरी तुम्हाला कधी स्ट्रेस येणार नाही. You won't have a heart attack. हार्ट अटॅक येणार नाही. Because you have seen worst cases. कारण की तुम्ही त्याच्यापेक्षाही वाईट खड्ड्यात पडलेल्या लोकांना पाहिलंय. Pastor Peter has no heart problem. पास्टर पीटरला हृदयाचे विकार, हृदयाचे झटके हा काय आजार पास्टर पीटरला नाही. I have seen it for 20 plus years. 20 वर्ष झाली मी सगळं पाहिलंय. आणि आता होता होता जयश्री पण तशीच होत चालली. Yes. We have seen in the people. आम्ही लोकांमध्ये लोकांचे And we have त्रास forgotten our pain. बघितलेले आहेत आणि लोकांचे त्रास पाहिले तर आम्ही विसरून जातो की आम्हाला काय त्रास आहे. Praise आणि God. आम्ही म्हणतो आम्हाला काही त्रासच नाही, Say, I have no pain, no मला suffering. काही त्रास नाही, मला काही वेदना नाहीत. Daniel had this burden. दानिएल मध्ये हे ओझं आलं. In Daniel 2, he says, दानिएल 2रा अध्याय दानिएल म्हटला, in those days, I, Daniel, was mourning 3 full weeks. त्या काळात मी दानिएल 3 संपूर्ण आठवडे शोक केला. See, he was fasting and praying, but why mourning? आपल्याला माहितीये त्यांनी उपास आणि प्रार्थना केली. फास्टिंग प्रेयर आपल्याकडे फार कॉमन हे बोलणं असतं, फास्टिंग प्रेयर. पण फास्टिंग प्रेयर नुसतं नाही, शोक पाहिजे, शोक. That mourning, that grieving was his emotions and it was tied up to his desire. त्याच्या इच्छेलाच लोकांचं ओझं बांधलं गेलं. त्याच्या भावनांवर लोकांचं ओझं बांधलं गेलं. See, where your desire is, your heart shall be there. जिथं तुझी इच्छा तिथं तुझं हृदय असेल. Amen. कसं असतं, माणसाला जे आवडतं तिथंच माणूस सापडतो. He was mourning and interceding for the Israelites. इस्रायली लोकांसाठी दानिएल शोक करकरून खरखरून प्रार्थना करायला लागला. But he also was mourning to set his heart to understand what God's will was for his people. पण दानिएल यासाठी सुद्धा रडत होता आणि शोक करत होता की मला समजावं परमेश्वराची इच्छा काय आहे, इस्रायली लोकांसाठी मी काय करायला हवंय. दे बाप्पा तू माझ्याशी बोल, दे बाप्पा तू मला सांग. And this angel Gabriel came to him आणि गब्रिएल देवदूत त्याच्या समोर आला and he said आणि देवदूत त्याला म्हणाला, in verse 12, 12व वचन, from the first day that you set your heart to understand and to humble yourself before your God. See, from the first day. दानिएलचा 10वा अध्याय त्यातलं 12व वचन. तेव्हा त्याने म्हटले, हे दानिएला भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकलेले आहेत. तुझ्या शब्दांमुळे मी आलोय. When you come to prayer, it makes you humble. एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला याल You come to किंवा humble जेव्हा yourself. तू प्रार्थना करायला येतोस, तू नम्रतेकडे जातोयस. See, here it says to set your heart to understand and to humble yourself before your God. देवदूत दानिएलला म्हटला, ज्या दिवशी तू समजून घेतलं आणि देवासमोर स्वतःला नम्र करायला आपलं मन फिरवलं, त्या दिवशी तुझं ऐकलं आणि देवानी मला तुझ्यासाठी पाठवलं. He was asking the Lord to tell him about the future condition of his people. तो परमेश्वराला मागत होता. दानिएल सांगत होता रडून की प्रभू, तुझ्या लोकांची भविष्यात काय अवस्था होणार आहे तू मला सांग. What is my duty, Lord? माझं कर्तव्य त्यात काय आहे, What is तुला my माझ्याकडनं duty, Lord? तुला माझ्याकडनं काय हवंय मला सांग. या लोकांनी काय केलं पाहिजे मला सांग. How should they return back to their land, Lord? कसे हे सगळे इस्रायली लोक मायदेशी परत आले पाहिजेत किंवा येतील मला सांग.
Not only that, एवढंच नाही, he was mourning because he was chastening himself to be perfect before God. तो शोक करत होता कारण की तो स्वतःला अनुशासन करून, स्वतःला बरं का, दुसऱ्यांना नाही, स्वतःला अनुशासन करून 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 देवासमोर आपलं हृदय नम्र करायला लावत होता. See, Paul shows us in Romans the object of one's groaning. We will read it. रोमकराच्या पत्रात पॉल आपल्याला सांगतो, समजावतो की एखादा माणूस जेव्हा कणतो, शोक करतो, त्याचा अर्थ काय. See, that is why we groan for our perfection, that we may become in the fullness of Jesus Christ. येशूच्या संपूर्णतेत येण्यासाठी आपण कणतो. Romans 8:26. रोमी 8:26. Likewise, the Spirit also helps our infirmities, for we know not. See, you have to be infirm before God, otherwise the Spirit of God will not help you. See? रोमी 8:26. त्याप्रमाणेच आत्माही आपल्या अशक्तपणात अशक्तपणा. अशक्तपणात बरं का, आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. For we know not what we should pray. See, he said we know not what we should pray. We know how to pray, but we don't know what to pray. See? कारण आपण प्रार्थना काय करायची इथे कशी लिहिलेलं आहे, ऍक्च्युली ते कशी नको आहे, कशी प्रार्थना करायची हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, In पण pray कधी to the कधी Father in the name of Jesus. ते बाप्पाला येशूच्या नावात प्रार्थना So करायची. we know how to pray. तर कशी प्रार्थना करायची आपल्याला माहितीये, But पण what इथं to pray, he teaches us. कारण प्रार्थना काय करावी हे आपल्याला ठाऊक नाही. But the Spirit itself, see, it's not itself. That is the error of translators, because it cannot be Spirit itself. It has to be Himself. परंतु आत्मा मराठीत बरोबर But yeah, लिहिलं आहे. okay, we read it that way. But the Spirit itself maketh intercession for us with groanings which cannot be uttered. परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्यांनी आपल्यासाठी मध्यस्थी करतो. Groaning in the Spirit touches the creative force of God for you. आत्म्यामध्ये कणल्यानी काय होतं माहितीये, देवाकडे एक जे गोष्टी निर्माण करायचं सामर्थ्य आहे ना, ते रिलीज होतं. Are you understanding? कळतं का. And it occurs in the realm of the depth of your spirit. तुमच्या आत्म्यात खोल या गोष्टी घडतात. हे वरवरचं काम नाहीये, Yes. हे ये अंदर में डीप जाने से होता है. Do you know तुम्हाला माहितीये का, there is a prayer which is a deep prayer? एक प्रार्थना अशी असते जी खूप खोल असते. One prayer is with the articulate sense you pray. एक प्रार्थना अशी असते की जी आपण आपापल्या भाषेत करतो, There's बोलतो. another level of prayer where you pray in tongues. अजून एक अशी प्रार्थना आहे जी आपण अन्य भाषेत करतो. And there's another level of prayer deeper which is groaning in the spirit. अजून एक प्रार्थनेची लेवल आहे, ती लेवल म्हणजे आपण हे सगळं करता करता आत्म्यात कणायला लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. See, prayer is in the natural. That is when you speak in your language. प्रार्थना नैसर्गिकरित्या आपण जी करतो ती आपल्या भाषेत करतो. Amen. But then there is a level, next level, that is praying in tongues. पुढची लेवल आपण अन्य भाषेत प्रार्थना We don't करतो. understand what we pray. ते आपल्याला कळत नाही की आपण काय बोलतोय. There's a third level, तिसरी लेवल just groaning in the spirit. कणायचं, नुसतं कणायचं, नुसतं रडायचं, ओक्सा बोक्षी. Amen. And the quickening is more quickening than praying in tongues. आणि अन्य भाषेमध्ये जी काय आपण प्रार्थना करतो त्याच्यापेक्षाही जास्त कणून कणून जे आपण देवाला मागतो त्यात सजीवता लवकर येते. When you pray in tongues जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना or you करता pray in the spirit, किंवा आत्म्यात प्रार्थना करता, you release your burden little by little, time and in time. तुम्ही थोडं थोडं आपलं ओझं काढता, लिटल लिटल थोडं थोडं ओझं That's काढता. what prayer does. प्रार्थना हे काम करतं. If prayer does not remove your burden, that is not prayer. तुम्ही प्रार्थना केल्यानंतर तुमची जर ओझी गेली नाही तर लेट मी टेल यू, तुम्ही प्रार्थना केलेलीच नाही. How many understanding? किती लोकांना समजतं. And some people get up from their prayer before their burden has been released. आणि काही लोक प्रार्थना करायला बसतात ओझी असतात म्हणून, पण ती सगळी ओझी निघून जाईपर्यंत प्रार्थना करत नाही, त्याच्या अगोदरच उठून निघून जातात. How do I know it? मला कसं माहिती. Paul says पॉल म्हणतो in Philippians 4:6, फिलिप्पी 4:6, be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नको, but in everything by prayer and supplication, सर्व गोष्टींमध्ये प्रार्थना करून आभार प्रदर्शनासह no, let your request be made known unto God with thanksgiving. तुझी विनंती देवासमोर आभार प्रदर्शन करून मान.
The last is thanksgiving. आभार प्रदर्शन शेवटी यायलाच हवं. How can thanksgiving be there if you still hold your burden? आणि तुम्ही जर अजूनही आपली ओझी घेऊनच फिरताय तर तुम्ही आभार मानणारच That नाही. prayer is incomplete. म्हणजे ती प्रार्थना अधुरी आहे. That means याचा अर्थ whenever you come to God with a burden in prayer, जेव्हा केव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थनेचं ओझं घेऊन येता, you continue praying प्रार्थना करत राहता till you are released with the खराबा. burden and you thank the Lord and say thank you Jesus and you get up from your prayer. जोपर्यंत ते ओझं निघून जात नाही, आत्म्यामध्ये जाणवत नाही की माझं ओझं अजून गेलेलं नाहीये, आणि एकदा का आत्म्यात जाणवलं की ओझं गेलं की मग धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. Praise the Lord. संपलं. Now listen people. आता ऐका, I told you मी तुम्हाला when you सांगितलं, pray in the spirit or in other tongues, जेव्हा तुम्ही आत्म्यात किंवा अन्य भाषेत प्रार्थना करता, you release your burden little by little. तुम्ही थोडं थोडं आपलं जे काही ओझं आहे ते प्रभूला देता. But पण when you groan in the spirit, जेव्हा तुम्ही रडून कणायला लागता, the burden is immediately transferred onto the Lord. लगेच ते ओझं प्रभूवर जातं. Immediately. लगेच जर लगेच ओझं प्रभूवर जावं अशी इच्छा असेल तर सिस्टर थोडं रडावं लागेल. See, sometimes कधी your groaning will be accompanied with tears. तुमचं जे कण्णं आहे त्या कण्यात अश्रू येतील, But the end result is that the burden is completely removed in a few seconds. पण शेवटचा परिणाम काय दिसेल की अरे माझं तो ओझंच सगळं निघून गेलं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? That was the kind of prayer Hezekiah made. अशा पद्धतीची प्रार्थना हिजकियाने केली. See, it involves a creative process. त्यामध्ये निर्मितीची प्रक्रिया असते. Amen. कळलं का? When you are praying for others, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता, God places that burden in your heart. देव तुमच्या हृदयात ओझं घालतो. And you cannot sometimes go into the groaning straight away. आणि कधी कधी सरळ कण्यात जाता येत You नाही. have to build yourself up. स्वतःला थोडस बांधायला लागतं. To Means know that the burden has been थोडंसं. placed by the Spirit of God in me. इनिशियली कधी कधी थोडस टू गेट इन टू द स्पिरिट, आपल्याला त्यात जायला लागतं. लेट सम टाइम पास, आणि आपण मग जातो त्यामध्ये डीप डीप डीप, Yes. आणि मग आपोआप ग्रोनिंग करणं सुरू होतं. See, that is a person who is a seasoned man in prayer. तो जो कोणी माणूस असतो ना, ज्याला तुम्ही अशी प्रार्थना करताना बघताना, त्याला बघूनच समजून घ्यायचं प्रार्थनेमध्ये हा सीझन्ड माणूस आहे. Amen. आमेन. Some people who just pray, काही लोक जी नुसतीच प्रार्थना करतात ना, they will not get a real burden that way. त्यांना खरोखर ओझं मिळणार They नाही. need to pray and continue praying and then pray in the Spirit, त्यांनी pray in प्रार्थना- unknown tongues. Suddenly, God will place a burden in your heart. त्यांना अगोदर प्रार्थना करावी लागेल. Or अन्य you may have भाषेमध्ये a बोलावं. burden, but then you will be aware of the burden of God. अन्य भाषेमध्ये बोलावं लागेल, आणि मग ते ओझं तुमच्यात निर्माण होईल. किंवा ओझं असेल तुमच्यात, परंतु तुम्हाला तो सराव नाहीये प्रार्थनेचा, कण्याचा, म्हणून ते ओझं आहे ते तुम्हाला कळत नाहीये, जाणवत नाहीये. Many people have lots of burdens in their life concerning their own life also. खूप लोकांना, इन दॅट केस सगळ्यांनाच आपापल्या जीवनात भरपूर ओझी असतात. But see, he is afraid of the world पण मग त्याला जगाची भीती वाटते. because the world cannot accept the people who cry. कारण की जगात कसं असतं, रोने वालों को दुनिया में तो जगह ही नहीं. Yeah, they don't accept people who are crying. They will कळलं call का? them weaklings. जगातले लोक रडणाऱ्यांना स्वीकारतच नाहीत. जगातले लोक म्हणतात हे क्या रो रहा है ऐसा. They say, you are sick, don't worry. You are dying, don't worry. Be positive. जगातले लोक But don't cry. जगातले लोक असंच म्हणतात, तू आजारी आहे, काळजी करू नको. तुला काही त्रास आहे, काळजी करू नको. रडायचं नाही. रडायचं नाही. जे काय होणार होऊ दे. हो, असं कसं होऊ दे. पॉझिटिव्ह राहा, हसत राहा. होकारात्मक राहा, सकारात्मक राहा. अरे रडल्याशिवाय मला नाही राहत And पॉझिटिव्ह. that's why म्हणून even Christians, ख्रिश्चन लोक, their prayer has become a tearless prayer. म्हणून हे होता होता काय झालेलं आहे, ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना सुद्धा अश्रू नसलेल्या प्रार्थना झाल्या आहेत. And that's why their prayer is a surface prayer. आणि म्हणून त्यांच्या प्रार्थना अशा वरवर, It does not enter the second phase or the third phase. दुसऱ्या फेजला, तिसऱ्या फेजला ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना पोचतच नाहीत, कारण तेवढा दमच नाही त्या प्रार्थनेत. But if you see these ordinary people, पण हे साधे सुधे लोक तुमचे पाहिले, uneducated people, अडाणी, when they pray, अशिक्षित, जेव्हा ते प्रार्थना करतात, देवा मला माहित नाही तू मार किंवा ठार मला हे God blesses them कराबा मी लाच सोडली, because our education stops us from receiving the blessing आणि देव of God. त्यांना आशीर्वाद देतो.
कारण त्यांना कोणाची काय पडलेली नसते. सिस्टर लोक बघतायत, बघू दे, मला काय पडलेली नाही, मी देवाला मागतीये. पण जे शिकलेले असतात ना, त्यांचं कसं असतं, नाही आजू बाजू में देखेंगे तो क्या बोलेंगे, अरे बोलेंगे वो बोलेंगे. Many times our education, our knowledge does not allow us to get into the fullness of God. लक्षात घ्या मी काय म्हणतो. बऱ्याच वेळेला आपलं शिक्षण, आपलं वाढलेलं ज्ञान आपल्याला देवाच्या आत्म्यात पाहिजे तसं उतरू देत नाही, कारण की लाज वाटते. Yes, because our education, our tie, our well-being, our टाय good house, ना, ऐसा a अच्छा good कपड़ा company, पहना, a good ऐसा thing, you know. सूट बूट टाय पहना, लोग मेरे को लीडर बोलते हैं, That does पास्टर not allow us बोलते to get into the fullness of God. आणि म्हणून देवाच्या आत्म्यामध्ये आपण पूर्णपणे जात नाही. Because we need to carry ourselves before the world, we need to carry ourselves also before God, and we put a mask also before God. आपल्याला सवय झालेली असते लोकांसमोर नेहमी आपण एकदम टाइट सूट बूट कोट अच्छा ढंग से एकदम, कभी दिखाने का नहीं कि हम भी रोते. तीच सवय आपल्याला इतकी लागते की प्रभु को भी कभी दिखाने का नहीं हम रोते. असं कसं चालेल? अरे प्रभु के सामने तो रो. Amen. See, you know, sometimes when you carry about a few bricks in your hand, कधी समजा आपण काही विटा आपल्या हातात you may उचलल्या, carry one brick and you may whistle and carry. एक वीट उचलली तर कदाचित तुम्ही शिट्टी वाजवत जाल. 10 bricks if I tell you to carry, you will carry, but with complaints. 10 विटा जर मी तुम्हाला उचलायला सांगितल्या तर काय शिट्टी वाजवत जाल का? No, but you will complain, but you will carry. कुरकुर करत उचलाल. Yeah. But supposing I ask you to carry 50 bricks, समजा 50 विटा मी तुला म्हटलं उचल, see, he will cry out loudly, मग help me, I तो cannot do it. जोरातच ओरडेल, काका मला वाचवा, I cannot do it. मला आता होत नाहीये, काका मला वाचवा. See, that burden, when it comes in you, ते जे ओझ येतं ना, that time you cannot just be complaining or be silent. त्यावेळेला असं शांत बसून होतं का? त्यावेळेला आपण शांत बसत पण नाही, त्यावेळेला लाज सुटतेच आणि Praise आपण God. Thank you. आपोआप ओरडतो, ए कोई तुम्ही निघालो. See, David, दावीद King David, दावीद राजावर cried before God. राजा राजा किंग किसको बोलते? रडला देवासमोर. Amen. आमेन. He cried. रडला. Forget the world. जाऊ what दे, it thinks. प्रजा एकीकडे जग एकीकडे. Oh God, help me. माझ्या देवा मला मदत कर. Heavy burden. खूप ओझ. That was the kind of prayer Hezekiah made. अशी जी प्रार्थना आहे ती हिजकियाने केली. You know, Jesus made that kind of prayer. येशूनं पण अशीच प्रार्थना केली, माहितीये ना? How much he prayed in the garden. किती त्या गेत्सेमनी बागेत त्यांनी प्रार्थना केली. Oh God, save me from death. दे बाप्पा मला मरणातून वाचव. Who said? कोण बोललं? Jesus. येशू. Save me from death. मला मरणातून वाचव. Some people would have said, काही लोक म्हटले असते असं नाही प्रेयर करायचं. असं. आपण विश्वास ठेवायला पाहिजे. काय होणार नाही आपल्याला. बायबल म्हणतं की आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राइस्ट जीसस. आय विल नॉट डाय, आय विल लिव्ह टू डिक्लेअर द वर्क ऑफ नाही, गॉड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, मी मरणार नाही, मी जगणार, मी देवाचे कृत्य जाहीर करायला जगणार. असं रडायचं नाही, That will make your heart more hardened. असं रडायचं नाही, असं रडायचं नाही, असं रडायचं नसतं, असं रडायचं नसतं. Knowledge करत of करत prayer will make your heart soft. हृदय कडक होऊन जातं. पण जर प्रार्थनेचं ज्ञान प्राप्त करून घेतलं ना तर हृदय आपोआप मऊ होतं. Bible says, बायबल म्हणतं Jesus cried with loud crying येशू जोरात रडला that his father will save him from death. की त्याच्या पित्याने त्याला मृत्यूतून सोडवावे. Praise God. हालेलुया. That was the first point. तो पहिला मुद्दा झाला. I will not get into much prayer in message on prayer, but we will have a separate subject on prayer जास्त मी प्रार्थनेच्या विषयावर जाणार नाही. परत कधीतरी प्रार्थना हा वेगळा विषय घेईन. because that is a wonderful topic for me. आणि प्रार्थना माझ्यासाठी एक अतिशय सुंदर असा विषय आहे. With all my experience, I'll speak to you. माझ्या सगळ्या अनुभवांवरून मी तुम्हाला प्रार्थनेवर शिकवीन. Second point, दुसरा मुद्दा, the tears of Hezekiah. हिजकियाचे अश्रू. The tears of Hezekiah. हिजकियाचे अश्रू किंवा हिजकियाच्या डोळ्यातलं पाणी. Beloved people, प्रियानो, without tears there is no ministry. अश्रूंशिवाय लिहून ठेवा, मिनिस्ट्री मिनिस्ट्री मिनिस्ट्री. अश्रूंशिवाय मिनिस्ट्री होत नाही. Amen. आमेन. There is no ministry. अश्रूंशिवाय नो मिनिस्ट्री. Without tears there is no real kind of love. अश्रूंशिवाय खरं प्रेम नाही. Without tears. अश्रू गाळल्याशिवाय खरं प्रेम नाही. God said, देव बोलला, I heard your prayers, I have Me- seen your tears. तुझ्या प्रार्थना ऐकल्या, मी तुझे अश्रू पाहिले. Amen. आमेन. I have seen your tears. मी तुझे अश्रू पाहिले. Second is I have seen your tears. दुसरं, पहिलं प्रार्थना ऐकली, दुसरं मी तुझे अश्रू पाहिले. Look at Apostle Paul. प्रेषित पॉल. It is his love. It was his love to bring the gospel to the souls who needed to hear the gospel. ज्या लोकांना शुभवर्तमान ऐकायची गरज आहे त्या लोकांना सुवार्ता गाजवणं
म्हणजे पॉलचं प्रेम. That was his love. पॉलला आवडायचं ते. He despaired even to his life. अगदी जीव धोक्यात घालून सुद्धा तो लोकांना सुवार्ता सांगायचा. It was his heart's passion. त्याचा आवेश होता तो हृदयातला. म्हणजे अगदी why. दिवाना प्रभूसाठी That's झाला why he होता. was a man of tears. म्हणून तो अश्रूंचा माणूस होता. Man of tears. अश्रूंचा The माणूस. great apostle Paul, man of tears. महान प्रेषित पॉल, लिहून ठेवा, महान प्रेषित पॉल इज इक्वल टू अश्रूंचा माणूस. Amen. आमेन. My wife and I and our little Sandra, आम्ही we दोघं had जण. to really go through death to आम्हाला- raise up this ministry. आम्हाला दोघांना आणि आता सँड्राला, आम्हाला तिघांनाही ही मिनिस्ट्री उभं करण्यात मृत्यूतून जावं लागलेलं आहे. See, when we were persecuted, जेव्हा आमचा छळ झाला, many times it seemed that we were lost. बऱ्याच वेळेला असं वाटायला लागलं की आता आम्ही गेलो, All was lost. सगळं गेलं, संपलं. That not only we are struggling in the water, की आता पाण्यात आम्ही नुसते झटतोय असं नाही, but we are under the water, खलास आता आम्ही बुडलो. and the devil's leg is on our head, सैतानाचा पाय आमच्या डोक्यावर आलेला आहे, आम्ही and the water बुडलेलो. is above us. पाणी गेलेलं आहे आमच्यावरनं. Yet तरी God did not allow us to drown. देवाने आम्हाला बुडू नाही दिलं. Praise God. लक्षात घ्या मी काय म्हणतो. We were beaten. मार खाल्ला, My wife had second life because she thought I will die. दुसरं जीवन मिळालं मला, जयश्रीला. कारण मला तेव्हा असं वाटलं की पास्टर आता यामध्ये मरणार. आणि माइंड यू, आमच्या सँड्रानी पास्टरांना त्या लोकांनी मारताना पाहिलेलं आहे. And she lived with that nightmare for many days and many months. कितीतरी दिवस आणि कितीतरी महिने सँड्राच्या डोक्यातनं ती गोष्ट गेली नव्हती की 4 लोक आले आणि माझ्या डॅडीला त्यांनी मारलं. हे गेलं नव्हतं तिच्या डोक्यातनं. This is the kind of love we have for you, हे अशा पद्धतीचं प्रेम आहे आमचं तुमच्यावर. which is called agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात की आम्ही मार खाऊ पण तुमची सेवा करत राहू. Agape love lives for others. अगापे प्रेम दुसऱ्यांसाठीच जगतं. There are 4 kinds of love. 4 पद्धतीचं प्रेम आहे. We will speak on that. त्यावरही एकदा But बोलू. all of them speak about sentimental and emotional love, पण बाकीचं सगळं प्रेम भावनात्मक आहे. except agape love. फक्त अगापे प्रेमच वेगळं आहे. Jesus did not die for you because of emotions. येशू भावनावश झाला म्हणून तुझ्यासाठी मेलेला नाही. Because emotions can change tomorrow. कारण इमोशनचं काय सांगावं बाबा, भावनांचा खेळ विचित्र असतो. भावना आज एकदम वरच्या लेवलला असतात, तर उद्या उठून भावना एकदम वेगळ्या असतात. You have seen it. तुम्ही पाहिलंय. You are so emotional about somebody. कधी कधी एखाद्या माणसाविषयी तुम्ही खूप भावनावश होता. But after 10 years, you don't even bother about that man. 10 वर्षानंतर त्या माणसाची तुम्ही काही परवाई करत नाही. That is not agape love. अगापे प्रेम असं नसतं. Agape love is voluntary love. अगापे प्रेम स्वेच्छेनं It's केलेलं a प्रेम आहे. determined love. अगापे प्रेम ठरवून केलेलं प्रेम आहे की Whether मैंने सोच anybody लिया है. deserves it or not, I will love. अगापे प्रेम असं आहे की एखाद्या त्या प्रेमाच्या लायकीचा असो किंवा नसो, तो नालायक असला तरी मी ठरवलंय मी त्याच्यावर प्रेम करणार And that आहे. love does not change. आणि ते प्रेम बदलत नाही. The world may change, जग बदलेल, but that agape love does not change. अगापे प्रेम कधी बदलत It is नाही. not moved by what it sees. अगापे प्रेम डोळ्याला जे दिसतंय त्यांनी बदलत नाही की नाही आता बरोबर नाही, प्रेमाच्या लायकीचा नाही, आपण त्याच्यावर प्रेम करायचं नाही. It असं नाही. moves because it loves. अगापे प्रेम कार्य करतं कारण ते प्रेम करतं. We will study on agape love in अगापे deeper. प्रेम हा विषय मी एकदा घेईन. Praise the Lord. हालेलुया. Amen. This is the kind of love we have for you. अशा पद्धतीचं आमचं तुमच्यावर प्रेम That's आहे. why म्हणून whenever we remember of you, जेव्हा केव्हा आम्ही तुम्हा सर्वांची आठवण करतो, there are tears in our eyes आमचे डोळे आपोआप भिजतात. because there is a sacrifice on our part for you. कारण की आमच्याकडनं तुमच्यासाठी आम्ही अर्पण केलंय. Sometimes you see it, sometimes you don't see it. आम्ही त्याग केलाय. कधी कधी ते तुम्हाला दिसेल किंवा दिसणार नाही. But we have this prayer life for you that you may grow strong and strengthened in the Lord that you may go to heaven. पण अशासाठीच आम्ही प्रार्थनेचं जीवन घालवतो की तुम्ही प्रभूत वाढावे आणि शेवटी तुम्ही स्वर्गात पोचावे. And the same kind of expression Paul has for the church Corinth. आणि त्याच पद्धतीच्या भावना, त्याच पद्धतीचे विचार पॉलचे करिंथ चर्चसाठी होते. 2 Corinthians खराब 2:4. भाषण. 2 करिंथ 2:4. Paul says, पॉल बोलला, and I wrote the same unto you, lest when I came I should have sorrow from them of whom I ought to rejoice, having confidence in you all, that my joy is the joy of you all. For out of much affliction and anguish of heart I wrote unto you with many tears. 2 करिंथ 2:4 अतिशय सुंदर आणि आवडतं वचन आहे माझं. पॉल म्हणतो, कारण मी फार संकटात
व अंतःकरणाच्या पेचात असता पुष्कळ अश्रुगाळीत तुमच्यासाठी लिहिले. तुम्ही Praise the Lord. दुःखित व्हावे म्हणून नाही, तर तुम्हावर माझी जी फार विशेष प्रीती आहे ती तुम्ही जाणावी म्हणून खूप अश्रू गाळून मी तुम्हाला लिहित आहे. Are you understanding, people? समजतं So का? don't laugh and mock at people who cry. म्हणून जी लोक रडतात त्यांना बघून त्यांची थट्टा कधी करायची नाही. ते पाप होऊ Because नये. there were more tears than ink in his letter. कारण पॉलच्या पत्रांमध्ये शाईपेक्षा जास्त अश्रू होते. लक्षात घ्या मी काय म्हणतो. That means म्हणजे First Corinthian letter was written with many tears. 1 करीन पत्र खूप अश्रूंनी लिहिलेलं होतं. Why with many tears? का खूप अश्रूंनी लिहिलं? त्याला काय कमी होतं का? What happened to Paul actually? काय झालं पॉलला? उसको क्या तकलीफ है, इतना क्यों रो रहा है? See, you see these people, ही लोक तुम्ही पहा. Paul had brought them to the Lord. ही सारी लोक चर्च पॉलनी या लोकांना प्रभूकडे आणलं. He built and planted that church. त्यांनी ते चर्च सुरू केलं. त्यांनी ते चर्च पुढे उभारलं. They started questioning Paul. आणि तीच लोक पॉलला प्रश्न विचारायला लागली. They started questioning his apostleship. तीच लोक पॉलला असा प्रश्न विचारायला लागली की तू प्रेषित आहे आम्ही कसं मानावं. Because they said Apollos and some belong to Cephas and all that questions they had कारण about ती लोक Paul. म्हणायला लागली की अपोलोसचे आहेत काही लोक केफाचे आहेत, तर आम्ही कसं मानावं की तू प्रेषित आहेस, यू आर एन But- अपॉसल. पण Apollos didn't cry for the church. अपोलोस चर्चसाठी रडलेलं नाही. Cephas did not cry for Corinthian church. केफा करीन चर्चसाठी रडलेलं नाही. Paul said you have 10,000 teachers and preachers. पॉल म्हणतो तुमच्याकडे 10,000 शिक्षक आणि संदेश सांगणारे But you have असतील, got only one daddy पण बाप तुमचा एकच आहे who shed tears for his जो children. तुमच्यासाठी रडतो. Did you understand? आणि तो मी आहे. कळतं का? असं पॉल म्हटला करीन चर्चला. You need to shed tears रडायला पाहिजे with prayer प्रार्थना करून. for your own family. स्वतःच्या परिवारासाठी रडा. Don't worry. काळजी करू नका. Let the world laugh at you. हसू दे, जग हसतं तर हसू दे. But God will value your tears. देव तुझ्या अश्रूंची किंमत करेल. उगीच लिहिलंय का तुझे अश्रू मी बाटलीत I'm not जमवतो. telling you about glycerin tears. मी ग्लिसरीन लावून बळबळ आणलेल्या I'm not अश्रूंविषयी talking to you बोलत. about onion tears. मी कांदा कापून आलेल्या I'm अश्रूंविषयी not बोलत talking नाही. to you about crocodile tears. मी मगरमच्छ आसू नाही I'm सांगत नाही. talking to you about real heart tears. खरं हृदयातनं अश्रू आले पाहिजेत. Paul says you have got many preachers, many people who preach to you, Paul many म्हणतो- people had spoken to you. पॉल म्हणतो तुमच्याशी बोलणारे अनेक आहेत, तुम्हाला प्रीचिंग पण खूप लोक करतात, तुम्हाला काय काय खूप लोक सांगतात, पण Don't forget, विसरू नका I have given you birth, मी तुम्हाला जन्म I दिलाय, have taught you, मी तुम्हाला I शिकवलंय, pray for you, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो and I shed tears for you. आणि मीच तुमच्यासाठी रडतो. 4 qualities. 4 गुणवत्ता. चर्च उभं कराय मागच्या, मिनिस्ट्री उभं कराय मागच्या 4 गुणवत्ता. Not only ministry, फक्त मिनिस्ट्री सुद्धा नाही. even for your life. समजा तुमचं स्वतःचं जीवन The आहे. 4 things are very important. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. Only saying my daughter is not changed, my son is not changed, my husband is not changed, my wife does not change. नुसतं It's असं not बोलून the चालणार answer. नाही की माहित नाही काय झालंय माझ्या घरात, माझी मुलगी बदलतच नाही, माझा मुलगा बदलतच नाही, माझे मिस्टर बदलतच नाही, माझी बायको बदलतच नाही. असं नुसतं बोलून चालणार नाही. इट विल टेक यू नोवेअर. Have you shed tears for them? कधी before God? प्रार्थना करून रडलीये Have you त्यांच्यासाठी? prayed for them? कधी प्रार्थना केली त्यांच्यासाठी? Have you spoken to them of Jesus? कधी येशूविषयी त्यांना सांगितलं? Have you brought them to the church? त्यांना कधी चर्चला घेऊन आली? तो Did you एक्स्ट्रा tell the एफर्ट importance of the Sunday church? एक्स्ट्रा एफर्ट कधी केला? एक्स्ट्राचा माईल कधी चालली? कधी त्यांना सांगितलं बसून समजावून की संडेचं चर्च महत्वाचं असतं, तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्ही जरा ठरवा एकदा. Don't go anywhere but come to church on Sunday. कुठेही जाऊ नका, पण रविवारी तुम्ही प्लीज सिरियसली माझ्याबरोबर चर्चला चला, असं कधी बसून त्यांना सांगितलंय? नुसतं बोलून काय फायदा? हे बदलत नाहीत, ते बदलत नाहीत. I'm near understanding. किती लोकांना समजतं मी काय म्हणतो. That was what made Paul stand out among all the people in his life. यामुळे पॉल अगदी वेगळा उठून दिसला सगळ्यांपेक्षा. That's why when I put people into leadership, म्हणून ना मी सुद्धा जेव्हा लोकांना लीडर म्हणून नेमतो, I just don't hear what they speak or their words or their mind, ते but I काय see their बोलतात, heart. त्यांचं हृदय मी बघतो. मी नुसतं त्यांचा समोरनं ते कसं बोलतात आणि किती काय करतात हे मी बघत नाही, मी त्यांचं हृदय बघतो. I want to see whether they really love the people. मला हे पडताळायचं असतं
की मी यांना लीडर म्हणून उभं करणार आहे, खरोखर हे लोकांवरती प्रेम करतात का? ते जर मला कळलं तर मी त्यांना लीडर करतो. Amen. आमेन. I want to hear the love of God through them. मला देवाचं प्रेम ऐकायचं I want to त्यांच्याकडे. see the passion for their souls. मला त्यांच्या जीवामध्ये आवेश दिसला पाहिजे. I want to hear them telling me, Pastor, I shed tears for this brother. I shed tears for that sister. त्यांनी येऊन मला असं सांगायला हवं की पास्टर, मी त्या सिस्टरसाठी रडलेलो आहे, मी रडून रडून या ब्रदरसाठी प्रार्थना केली पास्टर, असं त्या लीडर्स कडून मला ऐकायची अपेक्षा असते. Because without love, it will be disaster. कारण प्रेमाशिवाय विनाश आहे. Napoleon must have conquered by his sword, but my Jesus conquered the whole world by his love. नेपोलियननं तलवारीनं कदाचित विजय मिळवला, माझ्या येशूनं प्रेमानं मिळवला. You can cut somebody's neck with a sword, but you can bend somebody's neck only with love. तुम्ही एखाद्याची मान तलवारीनं कापू शकता, पण तुम्ही एखाद्याची मान प्रेमानं वाकवू शकता. कापायची गरज पडणार नाही. Because the church is not a commodity. कारण चर्च म्हणजे एखादं साहित्यासारखं नाहीये, It's not an organization. संस्था नाहीये. It's an organism. A living people are there with living hearts, with brokenness, with pain and sorrow. चर्च म्हणजे जिवंत लोक, जिवंत धोंडे, त्रास असलेले, वेदना असलेले, दुःख असलेले, ते म्हणजे चर्च. And love is the greatest qualification for any leader. आणि प्रेम कुठल्याही लीडरसाठी किंवा कुठल्याही लीडरशिपसाठी प्रेम हे सगळ्यात महत्वाची And गुणवत्ता आहे. once you know this agape love, आणि एकदा का तुम्हाला अगापे प्रेम कळलं, once I teach you this agape मी love, एकदा अगापे प्रेम तुम्हाला शिकवीन. irrespective of what people say, मग whether लोक they काही deserve it or बोलत. not, how they treat you, मी you will तुम्हाला- always put forth this agape love for all. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मग लोक त्या प्रेमाच्या लायकीचे असोत किंवा नसोत, लोक काही बोलोत, त्यांनी तुम्हाला किती नावं ठेवलेली असोत, पाठीमागे ते तुम्हाला काही बोलोत, तरीही त्यांच्यावर प्रेम करत राहणे इज इक्वल टू अगापे अगापे अगापे. People say- तेरे प्रेम से भर दे प्रभु. People say लोक म्हणतात, they don't deserve it. How many times I did this to them? लोक असं म्हणतात बोलताना, कितीतरी वेळेला मी त्यांच्यासाठी हे केलेलं आहे, त्यांना त्याची किंमत नाही. हे लोक नालायक आहेत. When you say that, you are getting lower to the love of the natural. जेव्हा तू असं बोलशील आणि म्हणशील की मी कितीतरी वेळेला ही मदत त्याला केलेली आहे, त्याला त्याची किंमत नाही, हा नालायक आहे, त्या वेळेला तू अगापे सोडून खालच्या पट्टीच्या प्रेमावर आलायस. Yes. Because कारण agape love is a choice. अगापे प्रेम हे निवड आहे. We will study one day, but agape love is a choice. ते निवडून घ्यावं लागतं. What I feel is not important. त्यात मला काय वाटतं ते महत्वाचं नाही. Because agape love has no feelings. का अगापे प्रेमाला वाटणं, मुझे ऐसा लगा, वो जो लगा है ना, वो अगापे प्यार में नहीं होता. Now you tell me, तुम्ही मला सांगा, when did Jesus love us? येशूने कधी आपल्यावर प्रेम केलं? When did God love us? कधी देवाने आपल्यावर प्रेम केलं? Even before we were born. आपला जन्म व्हायच्याही अगोदर. So where was emotion then? मग भावना कुठे होत्या त्या? Emotion was not there. भावना नव्हत्याच. मुझे ऐसा लगा, कुठे होतं लगा? See? We never did good nor bad. आपण चांगलंही केलं नव्हतं काही, आपण काही वाईटही केलं नव्हतं, आपला तर जन्म झाला Jacob नव्हता. I have loved. याकोबावर मी प्रीती केली. God said, Jacob I have loved. ते बोलला, याकोबावर माझं प्रेम आहे. When did he say that? कधी बोलला? Before they could do any good or bad. त्यांनी काही वाईट चांगलं करायच्या अगोदर देव बोलून गेला, याकोबावर माझं प्रेम आहे. So emotions play when there is good or bad. तर भावना वाईट आणि चांगलं आल्यावर खेळतात. भावना. Amen. Amen. You are more attached to your own people. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लोकांशी जास्त संबंधित असता. That is filial love. ते फिलिओ प्रेम आहे. There is a storge love. स्टोर्ज प्रेम पण Storge एक love आहे. means family love. स्टोर्ज प्रेम म्हणजे पारिवारिक फॅमिली प्रेम. It doesn't extend beyond that. त्याच्या पलीकडे ते जात नाही. God's love देवाचं प्रेम is this. हे आहे, God so loved the world. देवाने जगावर इतकी प्रीती केली. That is agape love. ते अगापे प्रेम आहे. And Paul had this kind of love. पॉल मध्ये अशा पद्धतीचं प्रेम होतं. That's why he said the greatest is love. आणि म्हणून पॉल म्हटला सर्वश्रेष्ठ प्रीती आहे. And that's why you need to maintain this kind of love in all situations. म्हणून सर्व परिस्थितीत
तुम्ही अशा पद्धतीचं प्रेम सांभाळून ठेवा. That means when Paul was writing 1 Corinthians 13 chapter, he was writing with tears. म्हणजे जेव्हा पॉल 1 करीन 13वा अध्याय लिहित होता तो आसवांनी लिहित होता. Because he wrote this thing about tears in 2 Corinthians, about 1 Corinthians. That means when he was writing 1 Corinthians 13 chapter on love, tears were flowing down his eyes. रडत रडत लिहित होता. कसं आपल्याला माहिती, कारण 2 करिंथ मध्ये जेव्हा पॉल 1 करिंथ मध्ये जे मी लिहिलेलं आहे त्याच्याविषयी बोलतो त्यावरनं आपल्याला कळतं 1 करिंथ पॉलनी जेव्हा लिहिलं 13वा अध्याय लिहिताना रडत 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 लिहित होता. Paul was literally weeping when he said, love is kind. पॉल अक्षरशः रडून लिहित होता प्रेम दयाळू आहे. Love thinks no evil. प्रेम वाईट विचार करत नाही. Because he knew how many people had beaten him up. कारण त्याला माहिती होतं पॉलला, त्याला माहिती होतं ना की त्याला किती लोकांनी मारलेलं आहे. Love seeks not its own. प्रेम स्वार्थ बघत नाही. Love never fails. प्रेम अपयश देत नाही. See, love was pouring out of his heart with tears. त्याच्या हृदयातनं ते प्रेम त्या अश्रूंमधनं बाहेर पडत गेलं. That's why he wrote in 2 Corinthians, I wrote with many tears. म्हणून 2 Corinthians करिंथ मध्ये chapter. तो लिहिला. म्हणून 2 करिंथ मध्ये त्यांनी लिहिलं की मी अश्रूंनी ही पत्र लिहिलेली आहे. And this is the man who changed the then world. In the whole generation he changed. आणि या पॉलनी त्या काळातलं जग आणि त्याची पिढी बदलली. And if you also want to change your generation, see that your prayers are accompanied with tears. आणि And real tears. तुम्हालाही जर Passion, compassion. तुम्हालाही जर तुमची पिढी बदलायची इच्छा असेल तर तुम्हाला खऱ्या देवाच्या अगापे प्रेमानं आणि कळवयानं रडून आणि आवेशानं प्रभूसाठी एकदम पडायला लागेल. Don't just say, I'll just cry for anything and everything. असं आता म्हणू नका. आता पास्टर म्हटले रडायचं म्हणजे रडा, कशातही रडा. For असं anything नाही. small thing also, cat dies, you cry, and dog dies, you cry. मांजर मेलं रड, कुत्र मेलं रड, असं रडायला मी शिकवलेलं नाही. Don't cry just for anything. असंच कुठल्याही गोष्टी आपला असं नाही रडायचं. See, then it'll be like a child's cry. नाही तर मग ते लहान बाळ रडल्यासारखं होईल. Because child knows if I cry, my mother will give it to me. पण लहान बाळाला माहिती असतं मी रडलो तर आई मला देणार. That is not that kind of crying I'm saying. अशा पद्धतीचं रडायला मी शिकवत नाहीये. Praise God. देव God बाप्पाला will honor सांगतो. your prayers. God will honor your tears. देव तुझ्या प्रार्थनेचा आणि देव तुझ्या अश्रूंचा मान करेल. I may not cry before you, कदाचित मी तुमच्या समोर एवढा रडत नाही, but in my prayer room I do cry. पण माझ्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये मी सगळी कसर काढून इतकं रडतो. There are tears in my eyes. माझ्या डोळ्यात अश्रू येतात. Even when I'm preaching and ministering, there are tears. कधी कधी संदेश सांगतानाही माझ्या डोळ्यात अश्रू येतात. See? There are times I just hold myself, कधी कधी मी स्वतःला, but there are times the Lord says, don't hold. कधी कधी प्रभू मला म्हणतो होल्ड नको करू Release स्वतःला. it, release it, release लेट it. लूज And, येऊ and, दे and then at times I just release. येऊ दे पाणी डोळ्यात. आणि मग कधी कधी ते पाणी मी फ्लो It's होऊ such दे. a healing. आणि इतकं आरोग्य It's मिळतं such a ना, healing. इतकं आरोग्य मिळतं ना. I'm telling you, there is a healing. मी सांगतो तुम्हाला त्यात Because आरोग्य. in your tears there is forgiveness. कारण तुमच्या अश्रूंमध्ये क्षमा आहे, In your tears there is weakness. अश्रूंमध्ये कमजोरी In आहे, your tears there is humility. अश्रूंमध्ये नम्रता आहे. And every pride and every selfishness and every doubt and every ego and everything that is not of God just comes out of you. आणि अश्रूंमधून जे काही देवापासूनचं नाहीये, घमेंड, गर्व, मीपणा, हे सगळं निघून जातं. Amen. You cannot say love without tears. It's not always possible. सगळी घाण निघून जाते, सगळी घाण निघून जाते. See, think about Catherine Coleman. कॅथरीन कोलमन विचार करा. It's not just the gifts that नुसतं attracted gift. the people or healed the people. कॅथरीन कोलमन मधल्या गिफ्ट आणि त्यांच्यातलं सामर्थ्य हे फक्त लोकांना आकर्षित करत नव्हतं. It's not only a word that touched the people's lives. माइंड यू, फक्त त्यांचा संदेश लोकांच्या जीवनावर परिणाम करत नव्हता. It's her love. कॅथरीन कोलमन मधलं प्रेम, It's a compassion. कळवळा, With tears, she's. अश्रू. That's why in her biography, A Glimpse of Glory, she wrote that the key for a ministry was love. रडत रडत प्रीचिंग करायची, अश्रू गळत प्रीचिंग करायची. आणि म्हणून त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेलं आहे, माझ्या मिनिस्ट्रीच्या
यशामागचं रहस्य आहे माझे अश्रू. And she said, ती म्हणते, when I pray for a sick कॅथरीन person, कोलमन म्हटल्या, जेव्हा मी आजारी लोकांसाठी प्रार्थना I करायचे feel this love coming out. मला ते प्रेम माझ्यातनं बाहेर पडताना And I जाणवायचं feel as though I should die for that other person. आणि मला असं वाटायला लागायचं की या माणसासाठी मी मरू का Let काय? that person live, Lord. हा माणूस जगू Let me दे, die. दे बाप्पा, याला जगव, मला मार, याला जगव. See, that is the kind of love that changed the world. हे जे असतं ना प्रेम, त्या प्रेमानं जग बदललं. Amen. आमेन. Many times I have prayed like that. बऱ्याच वेळेला मी अशी प्रार्थना केली आहे, Lord, don't give me a house if you want to. प्रभू मला घर देऊ नको, But in the place of it, heal this person, Lord. त्या जागी या माणसाला बरं I कर. have done it for the past 20 years like गेली that. 20 वर्ष मी अशा प्रार्थना केलेल्या आहेत. Lord, take away something from me, प्रभू माझं काहीतरी घेऊन टाक, but give that person, Lord. पण ह्या माणसाला दे. You will not understand it because unless this burden comes from God, you cannot speak in those terms. माझ्या बोलण्यानं फक्त तुम्हाला समजणार नाही, कारण जोपर्यंत हे ओझं तुमच्याकडे देवाकडनं येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं बोलणं आणि अशा पद्धतीचे संदेश सुद्धा तुम्हाला कळणार नाही. See, Paul had this passion and love, पॉलमध्ये आवेश आणि प्रेम होतं. and people will sense it when you love them truly. आणि जेव्हा तुम्ही लोकांवर खरोखर प्रीती कराल, माइंड यू, लोकांना ते समजतं. Yes, they will know it. You don't have to say anything. पीपल नो इट. People will know this man is a man of love. लोकांना समजतं हा माणूस प्रेमाचा आहे, He may ही talk सिस्टर very प्रेमाची. strongly, or she हा may जरी talk very strongly, but this person has an aura of love. हे जरी कधी माझ्याशी कडक बोलले तरी मला माहितीये या माणसावर मला प्रेम दिसतं. प्रेम प्रेम. A man of God said, when I used to go for Catherine Coleman's meetings, एक देवाचे सेवक म्हटले, जेव्हा मी कॅथरीन कोलमनच्या सभेला जायचो, one thing I used to notice, and many of us used to notice this, there is a presence of love. एक गोष्ट आम्हाला समजायची ते म्हणतात, आणि एक गोष्ट अनेकांना आम्हाला कळायची, ती म्हणजे तिथं प्रीतीचं सानिध्य असायचं, देवाचं सानिध्य असायचं. And everybody used to experience it. सगळ्यांना त्याचा अनुभव यायचा. Because love is such a thing that there is there in our subconscious which can immediately understand love. कारण प्रेम आहेच अशी बाब आपल्यामध्ये की आपल्या आतील प्रेमाला लगेच समजतं बाहेर कुठे कुठे प्रेम आहे. Anybody will be drawn if there is love. जर तिथे प्रेम आहे तर तिथे कोणीही आकर्षित होतं. I'm telling you. खरं Even सांगतो. an animal will be drawn to you if there is love in you. प्रेम असेल ना तुमच्यात तर एखादा जनावर पण तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं. I had a cockatiel with me. माझ्याकडे एक कॉकीटेल पक्षी होता. And the day I brought it from the shop, तो पक्षी जेव्हा मी दुकानातनं विकत घेतला, I took it in my hand and I was just, caressing that bird under the neck like this. हातावर घेऊन मानेखाली मी त्या पक्ष्यावर प्रेम केलं. And you won't believe, तुमचा विश्वास नाही बसला. sometimes she will not go to Sandra, she will not go to her, but she will come and sit here on my shoulder the whole day when I'm in my prayer room. तो पक्षी फिमेल होती. She knows it. स्वीटी नाव ठेवलं होतं तिचं आम्ही. ती पक्षीण कधी कधी माझ्याकडे पण यायची नाही, सँड्राकडे सुद्धा जायची नाही, पण पास्टरांच्या इथं Yes. येऊन बसणार आणि इथून इथे But only this. सोडणार नाही पास्टरांना. इथून इथे आम्ही जर घ्यायला गेलो ना तर आमच्यावर चिडायची, She used आम्हाला to peck, रागवायची, peck. And she'll shout something. टोचायची, आम्हाला काहीतरी बोलायची, पण पास्टरांना सोडायची नाही. No matter how much they tried her, she will jump here and then she'll किती jump प्रयत्न here. करायचो मी आणि सँड्रा की हिला घ्यावी पास्टरांकडनं, पण सोडायचीच नाही ती पास्टरांना, She used to not leave me. सोडायचीच नाही. And then she'll be around my praying table. आणि There only she'll be पास्टरांचं walking and प्रार्थनेचं एक टेबल आहे, peck all the papers and त्या all that. टेबलवर पास्टर मग तिला इकडनं काढून ठेवायचे. मग त्या प्रार्थनेच्या टेबलवरची पानं खाणार, काहीतरी तिथे पेन घेणार And she'll play with me like that. आणि She'll enter in my pocket and sit down. पक्षी खेळणार पास्टरांशी, खेळत बसायची ती पास्टरांशी. And when I went out and didn't meet her 2 days, the way she started speaking something very loudly, she was very angry with me. आणि एकदा मी कुठेतरी बाहेर गेलो होतो, सभा होत्या माझ्या बाहेर, पुण्याबाहेर. 2-3 दिवसांनी परत आलो तर ती पक्षीण माझ्याशी अशी इतकी बोलली, कंप्लेन एखादं बाळ कसं करतं, मूल कसं करतं, वाय डॅडी यू लेट मी अँड यू वेंट, यू आर नॉट बॉदर्ड अबाउट मी, So much continuously she was saying. असं इतकं बोलली पास्टरांशी, म्हणजे मी थक्क झाले ते बघून.
And in the cage, when I just put my finger, she'll come down the ladder quickly and jump on my finger. Like आणि मी तिच्या त्या पिंजऱ्यामध्ये असं बोट ठेवलं ना पास्टरांनी, लगेच दुडू खाली येणार आणि पास्टरांच्या बोटावर. But unfortunately, she died just last month. पण दुर्दैव गेल्या महिन्यात माझी ती पक्षी मेली. In my hand only she died. माझ्या हातातच See, मेली. what I want to say is this. मला जे म्हणायचंय ते हे, Love has got a great attraction, magnetic pull. प्रेमात खूप आकर्षण आहे, खेचून घेतं ते कोणालाही. I'm not talking about worldly love. मी जगिक प्रेमाविषयी बोलत I'm नाही talking बरं to का. you about agape love. अगापे प्रेमावर बोलतोय मी. Agape love. अगापे प्रेम, And people today want agape love. अगापे प्रेम याविषयी मी बोलत आहे. And people want agape love. आणि लोकांना आज अगापे प्रेमाची गरज आहे. People get married today and they say, I love you. And she says, I love you. And then they say, I love you. After 10 years, then they're fighting and pulling one another's hair and all that. हा एकमेकांशी प्रेम करून लग्न करायचं And आणि then मग they say, where is your love gone? कुठे गेलं तुमचं प्रेम? अलीकडे तुम्ही प्रेम नाही करत माझ्यावर. Say, that is emotional love. ते भावनात्मक प्रेम आहे Agape राजा. love is, अगापे प्रेम म्हणजे it is constant. सतत. It is constant like that. अगापे प्रेमाचा ग्राफ असा नसतो तो. It loves constantly असा असतो. till the very end. Unconditional love. अगापे प्रेमाचा ग्राफ नेहमी असा असतो तो. नाही मला ना असं वाटतं तुमच्यावर प्रेम आहे. मेरे को आज उद्या ऐसा- उठून त्यांनी काय ना काय ते काय केलंच नाही हे आपल्याला. नाही असलेच आहे. अरे That is not agape love. कल बहुत प्यार आया था आज क्या हो गया. God's love is not like that. देवाचं प्रेम असं नसतं. God's love is not seasonal. देवाचं प्रेम असं हिवाळा आलं की आलं आणि उन्हाळा आलं की गेलं असं नसतं ते. कळलं का. Praise God. We'll continue next week. येत्या रविवारी बोलीन. Come, let's all stand up. हालेलुया. agape agape प्रेम से भर दो प्रभु agape 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 प्रेम से भर दो प्रभु मुझको भर दो प्रभु agape प्रेम से मुझको भर दो प्रभु Glory to you, Lord. agape प्रेम से agape 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 प्रेम से भर दो प्रभु Thank you, Lord. Thank you, Jesus. There is an anointing here. अभिषेक या ठिकाणी There आलाय. is an anointing here. देवाचा अभिषेक इथे आलाय. You can do two things now. तुम्ही दोन गोष्टी आता करा. One is prayer. एक प्रार्थना करा Another is tears. आणि दोन म्हणजे अश्रू गाळा. Yes. रडून प्रार्थना करा. Your prayers will be answered this तुमच्या morning. प्रार्थनेला आज सकाळी उत्तर मिळेल. Tell the Lord. प्रभूला सांगा. प्रभूला सांगा. There is a praying anointing here. प्रार्थनेचा अभिषेक इथे आलाय. Come on, start praying now. सगळ्यांनी आता प्रार्थना करायला सुरुवात करा. Start praying for your needs now. कमान सगळ्यांनी आपापल्या गरजेसाठी प्रार्थना करा. For your healing, for your needs, स्वतःच्या आरोग्यासाठी प्रार्थना for करा. your blessings. आशीर्वादांसाठी And प्रार्थना God करा. will answer your prayer देव now. तुमच्या प्रार्थनेला आता उत्तर The देईल. same God who answered Hezekiah's prayer. ज्या देवाने हिजकियाच्या प्रार्थनेला उत्तर दिलं, Try it, He will answer you. प्रयत्न करून बघा तो तुमच्या ही प्रार्थनेला उत्तर देईल. मखरबा संदरी खलाबा शडर मंडरी खलाबा संडरा खलाबा शगला ओरी बखरबा संडरी खलाबा सगोरो बाबा बाबा. When your heart is full of burden, you will not have a prayer of understanding. जेव्हा तुमचं हृदय ओझ्याने भरलेलं असेल, तुम्हाला समजून अशी प्रार्थना येणार नाही. Don't worry, pray in tongues then. काळजी करू नका. अन्य भाषेत प्रार्थना करा. मग If you cannot pray in tongues, groan. अन्य भाषेत सुद्धा प्रार्थना करता आली नाही तर नुसतं रडून रडून कणा कणा Cry before God. कणा देवासमोर कणा Groan before God. देवासमोर कणा. Everything in prayer and supplication, it says. सर्व गोष्टी प्रार्थना व विनंती. Lord, heal the people now. प्रभू लोकांना आता बरं कर. Heal the people now. आता त्यांना बरं कर. Heal the people now. आता त्यांना बरं कर.
every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावाने Leave. सोड, get out, leave, leave, leave you devil in the name of Jesus. सोड देवाच्या लोकांना. This prayer is coming from my heart, ही प्रार्थना माझ्या हृदयापासून येत आहे, from love and compassion. प्रीतीतनं आणि खळवळ्यातनं येत आहे. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. God answer their prayer. दे बाबा त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे. My God answer their prayer. माझ्या देवा त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे. Every one of their prayers. त्यांच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेला उत्तर दे. He is touching you now. तो तुम्हाला आता स्पर्श He is करतो. touching you now. तो तुम्हाला आता स्पर्श करतो. He is touching you now. तो तुम्हाला आता स्पर्श करतो. There is power here. इथे सामर्थ्य आले. There is power here. इथे सामर्थ्य आले. God has already started healing many people here. देवाने अनेकांना आरोग्य द्यायला सुरुवात You केली. are healed now. आता तुम्ही बरे झालाय. Some of you are healed now. आता तुम्ही बरे झालेला आहात. Pray, pray, pray. प्रार्थना करा. And as you are healed, रबा come. खराबा. जसं आरोग्य मिळेल तसं वर साक्ष सांगायला या. Iraba shakara bara mantala रबा raba. खराबा संडो ही रबांधरा. Mantala raba kara bara bara mantala raba. Shakara mantala raba lali iraba kara. Oh God, oh God, oh God, oh God. We need you, we need you, we need you, we need you. Our people need you. Heal them, Lord. Heal them, Lord. Bless them, Lord. Deliver them, Lord. लोकांना आशीर्वाद दे. Bless them, Lord. Deliver them, Lord. Now, 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 now. सुजनता आपके पैर में. बहुत दिन से सूजन था पर अभी मैं प्रभु ने मेरे को स्पर्श किया. अभी उतर गया अभी पूरी उतर तरह गया. से. अभी चप्पल अंदर जाने लगता मेरे पैर. See that. को तकलीफ होती थी, सिर बहुत दुखता था, लेकिन आपने हाथ रख के मैंने भी प्रेयर किया, पूरा निकल गया. अभी बिल्कुल तकलीफ नहीं हो रहा है. Praise God. Touch your life. Thank you for healing. तरी 15 दिवस माझ्या पोटामध्ये दुखते. आज सकाळी मी चर्चला येऊ शकत नव्हते. मला येण्याची पण इच्छा नव्हती. मी तशीच आले. मला चालता येत नव्हतं. इथे माझं किडनी स्टोन सारखं. Okay. आता मला जमत आता खाली वागता सुद्धा येत नाही. खाली वागता सुद्धा येत नव्हतं. इतक्या असह्य वेदना होत्या. now आता आता Jesus healed her. तो हफ्ते भर से मेरा कान बंद था, कुछ सुनने नहीं आता था. जैसा आपने प्रे करे मेरे कान खुला हो गया. अभी एकदम खुल गया. Praise the Lord. HIV. अभी कैसा लग रहा है? एकदम फ्रेश हो गया. एकदम फ्रेश लग रहा है. Praise God. पैर बहुत दर्द दे रहा था मेरा, इधर तक आने के लिए हिम्मत ही नहीं थी. इधर आए बाद मेरा दर्द ही चले गया. Praise the Lord. See, Jesus has healed her. Thank you, Father. Thank मला you. स्पायनल कॉर्ड मध्ये 3 वर्टिब्रम मध्ये अंतर होतं आणि मला चालता पण येत नव्हतं. मी लंगडत आले चर्च आणि सायटिका पेन खूप होत होतं, पण आता मला थोडं बरं बरं वाटतं. वाटतं. Jesus healed her completely. तुम्ही प्रार्थना केलं. प्रार्थना केली, माझं शरीर एकदम मोकळं झालं. Jesus touch her life. Thank you. होती 1 महिन्यापासून आता मला आरोग्य मिळालं. मला पोट दुखत होतं आणि डोकं पण दुखत होतं कालपासून आणि आज प्रार्थनेला पुन्हा आल्यामुळे आज पूर्ण आरोग्य मिळालं म्हणून धन्यवाद देते. Praise Jesus. Thank you. माझा पाय खूप दुखत होता आणि आताच्या प्रार्थनेमध्ये मला स्पर्श झाला, माझा पाय चांगला झाला. Jesus. Thank you, Father. 10 वर्ष माझा कान बंद होत आहे, तो आत्ताच्या प्रार्थनेमध्ये एकदम उघडला, मला ऐकायला यायला लागलं. तसंच माझा गुडघा पण खूप दुखत होता, मला चालता येत नव्हतं, मी लंगडत लंगडत चालता यायची. आत्ताच्या प्रार्थनेमध्ये मला एकदम व्यवस्थित वाटते, चालता यायला लागलं. ह्याबद्दल मी सर्व गौरव येशूला देते. कोटी कोटी धन्यवाद. जिवंत देव आहे माझा प्रभू, जिवंत देव आहे. 12 महिने झाले माझ्या पाठीला पेंड 2 झालते, अशी खाज यायची आणि काट्यासारखं सरायचं. आता मी रडून प्रार्थना केली तर आता बळी झाली. देवाला धन्यवाद.